ॲलोपॅथी आहे, आयुर्वेद आहे, तसंच कोणतं आहे अजून होमिओपॅथी आहे. ओके, होमिओपॅथी ही जर्मनीमधून आलेलं शास्त्र आहे. राईट. आणि त्याचा अप्रोच किंवा रोग बरा करण्याचा त्याचा जो त्याची जी पद्धत आहे, त्याचा जो विचार आहे त्या शास्त्राचा, हा ॲलोपॅथीच्या एकदम उलट आहे. परंतु गंमत अशी आहे की ॲलोपॅथीमध्ये जसे तुम्हाला रिझल्ट्स मिळतात, ते टेस्टिमनीज त्याच्यामध्ये आहेत ना, त्याचे परिणाम अतिशय स्पष्टपणे आपल्याला दिसतात, त्याचा फायदा मिळताना दिसतो. तसं होमिओपॅथीचं पण मिळतं. ऑलराईट. आणि जो त्यांची जी पद्धत आहे ही एकमेकांपासून अतिशय उलट असली किंवा अतिशय भिन्न असली तरी सुद्धा मिळतं. मग सांगण्याचं तात्पर्य हे की अम, या जगात जे काय उपचार पद्धती आहेत प्रत्येकाचे काही ना काही टेस्टिमोनियल्स आहेत, म्हणजे त्यांनी स्वतः काही ना काही अचीव्ह केलेलं आहे. रुग्ण बरे करून दाखवलेले आहेत म्हणून तर त्या अस्तित्वात आहेत, म्हणून तर त्या प्रचलित आहेत, लोकांच्या मध्ये त्यांना मान्यता मिळालेली आहे. मग अ, त्यामुळं तिथं खूप ठिकाणी आपण लॉजिक लावत बसतो. मग इथं आपल्याला कसं आहे की त्या लॉजिकच्या बियॉन्ड खूप मोठं जादुई जादुई असं जग आहे, मॅजिकल असं वर्ल्ड आहे. तर ते जाणण्याची आपल्याला संधी मिळते रेकीच्या माध्यमात. ठीक आहे. तर मग आणि मग त्यासाठी मग आपण ह्या बाकीच्या ज्या उपचार पद्धती आहेत, ज्यांचा आपण पुरेसा लाभ घेतलेला नाही आपल्या आयुष्यामध्ये, तिकडं पण आपल्याला वळायचं आणि त्याचे फायदे कित्येक वेळा म्हणजे इतके मोठे असतात, की संपूर्ण आयुष्य त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्म होऊ शकतं. अ, आणि किंवा एखादा जो दुर्धर आजार आहे, तो बरा होऊ शकतो, जो एरवी समजा इतर उपचार पद्धतीने झाला नाही किंवा पर्मनंट हिलिंग होऊ शकतं. ओके. मग हे सगळे फायदे आहेत रेकीचे पण, म्हणजे खास करून रेकीचे मला इथे सांगायचं आहे. मग होमिओपॅथी सारखंच अजून पण आहेत पद्धती, युनानी असते किंवा सिद्ध नावाची पद्धत असते. ओके. मग तसंच अ, रेखी. ओके. ही सुद्धा एक उपचार करण्याची एक पद्धत आहे. मग काही पद्धती ज्या असतात त्या कशा की शरीराच्या विशिष्ट भागावर केंद्रित असतात. बरोबर. की समजा हातात काय दुखत असेल तर बऱ्याच वेळा हातावर फोकस केला जातो. किंवा पोटात दुखत असेल तर फक्त पोटाला बरं करण्याच्या दृष्टीनं फक्त पोटासाठी म्हणतात ना, की त्या दृष्टिकोनातून केवळ इलाज केला जातो. ही पण एक म्हणजे ठीक आहे, हा एक अप्रोच झाला. परंतु अजून कोणता एक अप्रोच असतो, की दुसरा की समजा काही बिघाड असेल, ठीक आहे. एखाद्या समजा आपण इंजिनमध्ये बिघाड आहे, तर मग काय झालं, की एखादा पार्ट गेलाय तेवढाच फक्त बदलून लावला. तर हा एक दृष्टिकोन झाला, जसं की ॲलोपॅथीचा दृष्टिकोन झाला, तो वर्क होतो, खूप चांगला वर्क होतो. आणि दुसरा कोणता असू शकतो अप्रोच, की समजा इंजिनमध्ये बिघाड झालाय, तर मग आपण काय करायचं, ते पूर्ण इंजिनच बदलून टाकायचं किंवा ते पूर्ण इंजिनला सर्व्हिसिंग करायचं. सो दॅट त्याच्यात तो जो काही प्रॉब्लेम असेल, जिथं कुठं असेल तो पण निघून जातो. मग म्हणजेच काय की संपूर्ण शरीर हे एक युनिट असं आपण म्हणून चालतो आणि शरीरात कुठेही काय प्रॉब्लेम झालाय तर तो पूर्ण त्या युनिटला, ओके, म्हणजे पूर्ण अख्ख्या रूपात काहीतरी प्रॉब्लेम आहे तर मग त्याच्यावर आपण म्हणतो सर्वांगीण असा पद्धतीनं आपण उपचार करतो असं. तर मग रेकी हा अशा पद्धतीची प्रणाली आहे ज्याच्यामध्ये आपण होलिस्टिक हिलिंग करतो. होलिस्टिक म्हणजे काय? कंप्लीट बॉडीचं हिलिंग करतो. सो दॅट जिथं काही प्रॉब्लेम असेल तो पण हील होतो असं. ठीक आहे. तर मग आता मी थोडंसं काय करतो, की तुम्हाला माझ्याविषयी जेवढी गरजेची आहे तेवढीच माहिती सांगतो. तर माझं नाव आहे रसेल महाराज आणि मी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहे. अजून सोशल मीडियावर पण माझं काम आहे. पण ते म्हणजे जास्त करून न्यूमरोलॉजीशी संबंधित आहे, ज्योतिषशी संबंधित आहे आणि 1.5 लाख फॉलोअर्स तिथं सध्या आहेत आणि ऑफकोर्स वाढत चाललेले आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून आपण सोशल मीडियावर प्रेझेंट आहोत. ओके. आणि अ, जवळपास 12 कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज आतापर्यंत मिळालेले आहेत. ते ऑफकोर्स वाढत जातात. मराठीमध्ये पण आहे, रसेल महाराज मराठी. ओके. न्यूमरोलॉजी, ज्योतिषमध्ये तुम्हाला ऑथेंटिक काय जाणून घ्यायचं असेल तर इथं Instagramवर बघा. रसेल महाराज हिंदी पण आहे. आणि रसेल महाराज इंग्लिश पण आहेत. ओके. तीनही भाषांमध्ये अ, हे विषय शिकवणारा रेकी असो किंवा न्यूमरोलॉजी असो किंवा ज्योतिष असो. तर मी भारतातील एकमेव ह्याच्यातला मेंटॉर आहे. ओके. तर राहिला प्रश्न, मग माझं जे बॅकग्राऊंड आहे, मी माझं एमटेक
शिक्षण झालेलं आहे केमिकल इंजिनिअरिंग आणि ICT मधून एक प्रीमियर कॉलेज आहे ते. आणि दुसरं की नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण झालेलं आहे 12वी पर्यंत. आणि त्यानंतर पण मी म्हणजे एमटेक नंतर पण शिकत राहिलोय. मग टोटल 10 विद्यापीठातल्या डिग्री मी पूर्ण केलेल्या आहेत. अजून पण चालू आहेत. पुणे विद्यापीठातूनच 4 आहेत. सो आणि वेगवेगळ्या डिग्रीजमध्ये म्हणजे पुणे विद्यापीठात सुद्धा मल्टिपल टाइम्स मी युनिव्हर्सिटी टॉपर राहिलेलो आहे माझ्या कोर्समध्ये. तर हे माझं शिक्षणाविषयी झालं. मला शिक्षणाची आवड आहे आणि तसंच शिकवण्याची पण मी शिक्षक म्हणून पण काम केलेलं आहे, अजूनही करतोय. आणि स्पिरिच्युअल गुरु म्हणून पण काम करतोय. म्हणजे काय म्हणता येईल की काही शिष्यांना मी मार्गदर्शन करतो. आणि ऑफकोर्स JEE ॲडव्हान्स्डमध्ये जे IIT मध्ये सिलेक्ट होण्यासाठी जे फिजिक्स शिकवतात ते मी शिकवतोय. अं, गेले आता 16-17 वर्ष झालं मी ते शिकवलेलं आहे. देशातले जे टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहेत याच्याचे JEE साठीचे आणि नीट साठीचे MBBS मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी पण जे असतात ते पण मी शिकवतो. ओके, आता पण शिकवतो, पण ऑफकोर्स त्याच्यासाठी तर सध्या वेळ कमी मिळतो. तर ऑनलाईन मी शिकवत असतो आणि ऑफलाईनचं सध्या जरा कमी केलेलं आहे. ओके, तर हे झालं माझ्या बॅकग्राऊंड विषयी. अ, तर मग तुम्हाला हे सांगण्याचं तात्पर्य यासाठी की मी अ, योगायोगाने माझा दोन्ही क्षेत्रांशी संबंध येतो. एक तर आहे जे पूर्ण तार्किक असं क्षेत्र आहे जिथं फिजिक्स किंवा गणित किंवा इंजिनिअरिंग हे विषय येतात जे पूर्णपणे लॉजिक आधारित असतात. ओके, तिथं काय अ, असं गूढ गोष्टींना काही स्थान नसतं. जे काय असतं ते क्लिअर असतं असं आहे. आणि दुसरं जे आहे आता जे मी न्यूमरॉलॉजी किंवा ज्योतिष, रेकी, टॅरो हे जे कोर्सेस शिकवतो, मग ही गूढ विद्या आहे. ओके, मग भरपूर वेळा आपण त्याला ऑकल्ट सायन्सेस शब्द वापरतो. मग सायन्समुळे ते लोक लगेच ते फिजिक्स केमिस्ट्रीशी कम्पेअर करतात. तसं नाही, त्यामुळे सायन्स हा शब्द न वापरलेला बरं. हे वेगळे विषय आहेत खरं तर हे. आणि तिकडचं लॉजिक इकडं नाही चालत. उलट हे लॉजिकच्या पलीकडच्या बऱ्याच गोष्टी आहेत. आंतरप्रेरणेनं समजून घेण्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत असं. आणि कित्येक गोष्टी चमत्कारिक असतात तिथं. मग त्यासाठी साधना लागते. साधनेच्या माध्यमातून अनुभवातून समजून घेण्याच्या गोष्टी इथं जास्त आहेत. ओके, पाठ करण्याच्या किंवा लॉजिक लावून सॉल्व्ह करण्याच्या गोष्टी फार कमी असतात या क्षेत्रामध्ये. मग मी दोन्ही क्षेत्रांमध्ये काम करतो, तर दोन्हीकडचे जे काय म्हणता येईल ना, दोन्हीकडं अप्रोचेस कसे आहेत आणि दोन्ही ठिकाणी समजा कोणते चॅलेंजेस आहेत त्याची दोन्हीची मला कल्पना आहे. दोन्हीची बलस्थानं कोणती आहेत. मग फक्त एवढंच करायचंय मला. मी एवढंच यातनं सांगेन की माझा जो अनुभव आहे की जे लॉजिक आहे ते लॉजिक ते फक्त लॉजिकल सब्जेक्ट्समध्येच ते एक शस्त्र म्हणून आपल्याला वापरता येतं. समजून घेण्यासाठी त्याचा चांगला वापर होतो. परंतु आपण सध्या जे बोलतोय ही या गूढ विद्या आहेत. ह्या काय म्हणतात रहस्यमय अशा विद्या आहेत. आणि त्याच्यासाठी एकतर जे स्वतःची साधना लागते. पुन्हा जेव्हा गुरुकृपा होईल तेव्हा सुद्धा त्याचाही म्हणजे जो फायदा असतो तो वेगळा असतो. आणि पूर्वजन्मीचं कर्म असतं, त्यातून सुद्धा तुम्हाला काही गोष्टी उपजत येतात किंवा तुमच्या हातच त्या असतात. असं हे बऱ्याच गोष्टींचं कॉन्ट्रिब्युशन करून हे येतं. हे डाव्या मेंदूचा याच्यात फारसा रोल नाही. डाव्या मेंदूमध्ये फिजिक्स किंवा गणित ह्यासाठी ते ठीक आहे. हा विषय उजवा मेंदू, राईट ब्रेन आणि त्याच्याही बियॉन्डच्या गोष्टींचा आहे. ओके, हे पहिल्यांदा समजून घ्या. एनिवेज, तर आता मग जेव्हा मी मग तेच ना की मग ती कला आपल्याला जमली पाहिजे की जेव्हा तार्किक विषय आहेत तेव्हा तिथं तर्क आणणे, आणि जेव्हा समजा रहस्यमय विषय आहे, जेव्हा दैवी असं ज्ञान असलेले विषय आहेत, तेव्हा फक्त काय की सरेंडर मोडमध्ये गोष्टी शिकणे, श्रद्धाभावानं शिकणे. आणि महत्वाचं काय की रिसेप्टिव्ह राहणे. जे काय आपल्याला ग्रेसफुली जे काय आपल्यापर्यंत पोहोचते त्याच्यासाठी रिसेप्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे. ओके, तर आता आपण मग एक एक मुद्दा आपण बघूया की आता रेकीच्या विषयी. आणि परत म्हणजे एक स्ट्रक्चर मी तयार केलंय, त्याला मी फॉलो करतो. ओके. आता पहिलं तर काय की हे रेकीविषयी तुम्हाला मी सांगितलं. तर मग काय मग रेकीमध्ये आपण काय करतो की प्राण ऊर्जा. आता बघ आपल्या शरीरामध्ये काय असते, आपली प्राण ऊर्जा असते. प्रत्येक शरीर आपण होतो त्याच्यामध्ये प्राणतत्व आहे, त्यामुळे ते शरीर जिवंत आहे किंवा ती व्यक्ती
ती जिवंत आहे. व्यक्तीच का, म्हणजे कुठलाही सजीव जिवंत आहे त्याच्यामध्ये प्राण ऊर्जा असल्यामुळं. आणि ही प्राण ऊर्जा प्रत्येक जीवामध्ये आहे. तसंच ह्या विश्वामध्ये पण त्याची ऊर्जा आहे. वैश्विक ऊर्जा ज्याला आपण म्हणतो, हे पूर्ण ब्रह्मांड जे आहे ते पण ऊर्जेनं भरलेलं आहे. आपण जेव्हा या विश्वाचा अभ्यास करतो तेव्हा मुख्यत्वे त्यातल्या ऊर्जेचा अभ्यास करतो. असे राईट. कारण हे संपूर्ण विश्व म्हणजेच काय, हे ऊर्जेचा खेळ आहे. वेगवेगळ्या ऊर्जा वेगवेगळ्या रूपामध्ये एकमेकांशी जेव्हा त्यांचा संपर्क येतो, इंटरॅक्ट करतात, तेव्हा ह्या विश्वात जे काही घटना येतात त्या घटना घडतात. ओके. आणि ह्या विश्वात हे सगळ्या काय म्हणतात, म्हणजे ह्या विश्वाचं निर्माण होतं आणि विश्वात घडणाऱ्या घटना म्हणजे ऊर्जांचा खेळ आहे. ठीक आहे. मग ह्या विश्वामध्ये संपूर्ण वैश्विक ऊर्जा भरून राहिलेली आहे. ती वेगवेगळ्या रूपामध्ये असते आणि आपल्यामध्ये प्राणऊर्जा आहे. ओके. मग आपण काय करतो, की समजा एखादा व्यक्ती आजारी आहे, तर मग त्याच्या अ, त्याच्या शरीरामध्ये कुठेतरी ती प्राणशक्ती कमी झालेली असते. मग तिथं ती देतो. पण मग समजा मग एखाद्या पेशंटला ती प्राणऊर्जा आपल्याला द्यायची आहे. तर त्यासाठी काय करायला लागेल, आपण स्वतःची नाही देऊ शकत. कारण स्वतःच्या शरीराला काय म्हणता येईल ना, त्या त्या प्राणऊर्जेची ऑलरेडी गरज आहे. मग आपण काय करतो, जिथं ही ऊर्जा एक्सेसमध्ये आहे, म्हणजे जी वैश्विक ऊर्जा आहे, ती आपण रिसीव्ह करतो. ओके. एक रेकी हिलर काय करतो, रेकीच्या माध्यमातून उपचार करणारा व्यक्ती ही विश्वातली ऊर्जा स्वतः रिसीव्ह करतो. ओके, घेतो आणि ती ऊर्जा त्या पेशंटला मग त्याचा जो काही प्रॉब्लेम असेल त्या भागावर तो ती ऊर्जा देतो. मग त्या माध्यमातून काय होतं, की त्या व्यक्तीचं हिलिंग होतं. तो व्यक्ती जो पेशंट आहे तो बरा होतो. मग एकूणच काय, की ही प्रचंड प्रमाणात जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे या विश्वामध्ये भरून राहिलेली, मग तिला चॅनलाइज करायला शिकतो आपण. थोडक्यात काय, प्रचंड ऊर्जा आहे पण ती वापरायची कशी, ते आहे ना, ती गोष्ट क्रॅक केली गेली आहे रेकीमध्ये. आणि आणि अशा पद्धतीने मग थोडक्यात मग रेकीला एका वाक्यात आपण काय कसं त्याची व्याख्या करणार, तर विश्वातली जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ती घेऊन ती पेशंटला देणे. ओके. आणि अ, त्याला बरं करणे, त्याला आपण रेकी उपचार असं म्हणतो. आणि मग मग लक्षात घ्या, की कोणतीही गोष्ट जसं कार्यान्वित करायची असेल तर त्याच्यासाठी काय लागते, एक सिस्टम लागते. बरोबर. जसं की आता आपल्या गाडीमध्ये आपण पेट्रोल टाकतो तेव्हा ती गाडी पळते. मग हे पेट्रोल म्हणजे काय आहे, की विश्वातच घेतलेली ऊर्जा आहे. ती फक्त काय आहे, की ती पेट्रोलच्या रूपात काय आहे, केंद्रित आहे त्या ठिकाणी. त्या लिक्विडमध्ये ती केंद्रित आहे. परंतु नुसतं पेट्रोल आपल्याकडे असून पुरेसं आहे का? नाही. तर ते पेट्रोल वापरण्याची जी सिस्टम आहे ती पण आपल्याला तयार करायला लागते. सो त्या पेट्रोलमधली ऊर्जा आपल्याला कशासाठी वापरता येईल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. ओके. पेट्रोल फक्त ते बाटलीत भरलं तर काय, ती बाटली आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे का? नाही. बरोबर. किंवा ते नाही का, हॅरी पॉटर जसा तो झाडूवर बसून जायचा, तसं त्या बाटलीवर बसून आपल्याला जाता येणार नाही. सांगण्याचं तात्पर्य काय आहे, की एक सिस्टम म्हणजे त्या गोष्टीला चॅनलाइज करायला लागतं, सो दॅट त्यातली ऊर्जा आपल्याला टॅप करता येईल, म्हणजे ती बाहेर काढता येईल आणि ती पुन्हा वापरता येईल. ओके. म्हणजे त्याला काय करता येईल, कन्व्हर्ट करता येईल, त्याचं रूपांतरण आपल्याला हव्या त्या पद्धतीनं करता येईल. जसं की ते पेट्रोल आहे, त्याचं जर व्यवस्थित रूपांतरण नाही केलं तर त्याचा स्फोट पण होऊ शकतो. ओके. सगळंच एका क्षणात ते आहे ना, समजा बाटलीभर पेट्रोल आहे, ते जळून जाऊ शकतं, स्फोट होऊ शकतो, त्यामुळे कोणाला तरी हानी होऊ शकते. आणि दुसरं काय, की ते समजा आपण त्या टाकीमध्ये ओतलं त्या वाहनाच्या, तर व्यवस्थित ते बरोबर ड्रॉप बाय ड्रॉप ते पडत राहतं आणि त्याचा व्यवस्थित उपयोग होतो. मग तसंच मग ही जी पद्धती जी तयार केली गेली, हे विश्वात प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे. परंतु ती आहे तशी आपल्याला त्या पेशंटला घेता येणार आहे का? नाही. तर ती स्वतःमध्ये घ्यायला पाहिजे, म्हणजे तिचं रूपांतर कशामध्ये झालं? त्या वैश्विक ऊर्जेचं प्राण ऊर्जेमध्ये झालं. आणि एकदा ती प्राण ऊर्जेमध्ये रूपांतरित झाली तर ती दुसऱ्या शरीराला आपण देऊ शकतो. असं. आहे तसं आपण आहे तसं ती व्यक्ती ते घेऊ शकणार आहे का? नाही. तर मग एकूणच मग रेकी हे ते काय आहे? रेकी हे हे माध्यम आहे म्हणू शकतो मी. एक पॉवरफुल टूल आहे. जसं की आपल्यासाठी ते वाहन हे एक काय झालं, पॉवरफुल टूल झालं.
की जुन्या काळात आपल्याला इथून समजा 10 किलोमीटर जर गाव असेल, समजा एखादीचं माहेर इथून 10 किलोमीटर असेल आपल्या गावावरून, तरी तिला ते अ, किंवा 15 किलोमीटर असेल तरी त्यासाठी 3 तास लागायचे चालत जायला. 15 किलोमीटर असेल 3 तास लागायचे. आणि ओके, मग सांगण्याचं तात्पर्य काय, किंवा 50 किलोमीटर असेल तर मग काय पूर्ण दिवसच लागायचा. मग सांगण्याचं तात्पर्य आहे की पण त्याऐवजी जेव्हा समजा ह्या गाड्या आल्या तेव्हा 50 किलोमीटर एका तासात कव्हर व्हायला लागलं, ज्याला की आधी 10 तास लागत होते चालत जायला. तासाला 5-6 किलोमीटर आपण चालू शकतो असं. मग सांगण्याचं तात्पर्य काय की अशा पद्धतीनं गोष्टी काय होतात, नेक्स्ट लेवलला जातात, पॉवरफुल होतात. कशाच्या माध्यमातून, जसं की आपण हे वाहन निर्माण केलं, मग तसंच रेकी हे त्या ऊर्जेचं वाहन आहे. आणि त्या माध्यमातून आपण फास्ट हिलिंग करू शकतो. आणि महत्वाचं की ज्या ठिकाणी समजा आपल्या अतिशय प्रचलित असणाऱ्या, जास्त पॉप्युलर असणाऱ्या उपचार पद्धती कमी पडल्या, जसं ॲलोपॅथी आहे, तर तिथं सुद्धा काय करू शकतो आपण त्याला, अ, जसं की त्या उपचार पद्धतीनं, जसं ॲलोपॅथीनं एखादा आजार बरा नाही झाला किंवा ॲलोपॅथीनं डायरेक्ट डिक्लेअर केलं की हा इनक्युरेबल आहे, हा हा आजार असाध्य आहे, तर त्या आजार सुद्धा साध्य झालेले आहेत किंवा ते परमनंटली कायमस्वरूपी बरे झालेले आहेत रेकीच्या उपचार पद्धतीनं. कॅन्सर सुद्धा बरे झालेले आहेत आणि त्याच्याविषयी कितीतरी टेस्टिमोनियल्स आहेत, तुम्ही युट्यूबवर बघू शकता, खूप सारे लोकांचे आहेत. आणि किंवा रेकीचे ग्रुप्स पण असतात या या देशात बरेच आहेत, जिथं लिटरली कॅन्सरचे केसेस रोज येतात आणि त्याच्यावर उपचार केले जातात. 4 स्टेजचा बरा झालेला आहे, जिथं 15 दिवस गॅरंटी दिलेली डॉक्टरनी, ती व्यक्ती 7 वर्ष जगलेली आहे. 4 स्टेज. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी घडतात. मग मग याच्यावर मग मग अशा पद्धतीनं रेकीचं महत्व आहे हे मी सांगू शकतो, की बदलत्या काळानुसार, अं, बदलत्या, जे आपण म्हणू की मेडिकल सायन्स, फक्त आधी कसं की एक झापड लावून फक्त जात होतं, की केवळ केमिकल फॉर्ममध्ये जे हे असतील औषधं, तीच आपण वापरणार, पण त्याचा पण आता दायरा वाढत चाललेला आहे. आणि सर्व पद्धतीचे उपचार आता इंटिग्रेट केले जात आहेत. त्यामुळे बदलत्या काळामध्ये, येत्या काळामध्ये रेकीचं महत्व आता ऑलरेडी वाढलेलं आहे. आणि अ, अ, आणि रेकीचा जो आवाका आहे, म्हणजे स्कोप आहे हिलिंगचा, तो पण प्रचंड प्रमाणात वाढणार आहे, कारण ह्याच्यावर आता रिसर्च पण चालू आहे. ओके. भारतात दुर्दैवाने कमी रिसर्च चालू आहे, कारण त्यासाठी तितका काय म्हणता येईल, सरकारच्या माध्यमातून तेवढ्या निधी दिला जात नाहीये, किंवा तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे स्ट्रॉंग. परंतु US सारख्या ठिकाणी किंवा युरोपातले काही जे प्रगत देश आहेत, तिथं ह्या उपचार पद्धतींवर म्हणजे भरपूर बजेट पण दिलं जाते त्याच्यावर खर्चासाठी, आणि रिसर्चसाठी भरपूर मनुष्यबळ पण आहे. आणि तिथं काम चालू आहे, रिझल्ट पण खूप चांगले येत आहेत. ठीक आहे. येस. हरकत नाही. पण ज्यांना याच्याशी संबंधित तरी, जे समजा सायन्स बॅकग्राऊंडचे असतील आणि ज्यांना थोडंसं सायन्स ओरिएंटेडच पाहिजे आहे सायंटिफिक मेथडमध्ये, त्यांनी जो डिस्पेन्झा ह्या व्यक्तीविषयी जरूर सर्च करा यूट्यूबवर. साधारण ती व्यक्ती 30-35-40 वर्षापासून हे रिसर्चमध्ये आहे. आणि असं रेकीसारख्या उपचार पद्धती किंवा अजून ज्या उपचार पद्धती आहेत, ज्या अनकन्व्हेन्शनल आहेत, त्याच्यावर त्यांनी म्हणजे पुराव्यासहित गोष्टी मांडलेल्या आहेत. ठीक आहे. मग त्यामुळं त्या प्रचंड मोठं काम आहे ते. तर ते पण तुम्ही, ज्यांना त्या दृष्टिकोनातून बघायचं ते बघू शकता. पण राहिला प्रश्न की प्रत्येक ठिकाणी नुसतं काय म्हणता येईल की रिसर्चच करत बसायला पाहिजे असं नाही. रिसर्च करणारे ते करतील, परंतु आपण वापरायला शिकलं पाहिजे एक रेकीचे साधक म्हणून, आणि त्याचा फायदा उचलला पाहिजे. जसं की आता समजा एखादा मोबाईल आहे, तर आता तो, किंवा आता हे आयपॅडवर लेक्चर चालू आहे, हा कसा बनला मला नाही माहिती. ठीक आहे. माझं केमिकल इंजिनिअरिंग ब्रँच आणि याचा फारसा काही संबंध नाही आहे. परंतु हे वापरायचं माहिती आहे मला. ओके. मग तसं अगदी आम खाओ, पेड मत गिनो. ठीक आहे. येस. चालेल. तर आता आपण याच्यामध्ये मग बघूया की रेकीचा आता कोणते कोणते आता फायदे आहेत त्या दृष्टिकोनातून पण बघूया. ऑलराईट. सो आणि कोणत्या कोणत्या गोष्टी म्हणजे पर्टिक्युलरली साध्य करता येतात, ते आपण थोडंसं काउंटिंग करूया त्या गोष्टींचं. ओके. येस. तर आणि तुम्हाला सांगतो की आता तुम्ही रेकी शिकताय ना, मग त्याच्यामुळे अजून कोणते गेटवेज, अजून कोणती दालनं तुमच्यासाठी खुली होणार आहेत. राईट. तर जसं की
म्हणजे आपण म्हणू हिप्नोथेरपी आहे. ओके, मग हे रिलेटेड आहेत. ओके, एकदम एकमेकांशी फार गहिरा संबंध आहे असं नाही, परंतु एकाच पद्धतीच्या म्हणतात ना स्पेक्ट्रममध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. की पास्ट लाईफ रिग्रेशन आहे किंवा पास्ट लाईफ थेरपी आहे. चाइल्डहुड रिग्रेशन म्हणजे तुमच्या बालपणात तुम्हाला गेलं जातं किंवा तिथून उपचार केले जातात. म्हणजे तिथं कोणता ट्रॉमा झाला होता का तो बघितला जातो. त्याचा काय तुमच्यावर आघात झाला होता का. मग किंवा हे झालं चाइल्डहुड रिग्रेशन, पास्ट लाईफ रिग्रेशन, हिप्नोथेरपी, इमोशनल फ्रीडम टेक्निक, न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. ही फक्त नावं आहे का, तुम्ही त्याच्यात काय सध्या लगेच पडण्याची गरज नाही आहे. तसंच अजून सिमिलर फील्ड्स आहेत जसं की चक्रा हिलिंग. मलाय मग किंवा फ्लॉवर थेरपी पण असते. मलाय मग असे कितीतरी उपचार पद्धती आहेत. मग त्या सगळ्या आणि यांचा पण खूप चांगला मेळ साधता येतो. त्यामुळे तुम्हाला जेव्हा एक जमायला लागतं तेव्हा बाकी पण ती जी क्षेत्र आहेत ती आपल्याला चांगली कळायला लागतात. राईट. ठीक आहे, मग आता प्रॉपर रेकीचे फायदे आपण बघूया. पहिलं तर काय आहे की रेकी आपलं मन प्रसन्न करते. मग मन प्रसन्न करते. मग मन प्रसन्न केल्यामुळे फायदा काय, तर म्हणजे तेच ना, मानसिक ताणतणाव छूमंतर होतात. आणि तुमच्या मनात जे भावनिक काय अडथळे असतील बाकीचे असतील ते दूर होतात. बरोबर. आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्या भाषेत म्हण आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ओके. मग मग हे तुकारामांनी म्हटलं त्याचं कारण काय की जे मन प्रसन्न आहे ना त्याची हिलिंग पॉवर खूप जास्त असते. ओके. आणि तुम्ही बघा जनरली की डॉक्टर म्हणजे ते कुठलेही पॅथीवाले डॉक्टर असो, पण जे असे प्रसन्न डॉक्टर असतात, हसरे डॉक्टर असतात ना, ते सगळ्यांना आवडतात. आणि त्यांचा गुण पण जास्त येतो इतर डॉक्टरांपेक्षा. ओके. फारच गंभीर चेहरा करून बसणाऱ्या डॉक्टरांपेक्षा जनरली सांगतोय मी, की हसरे, प्रसन्न अशा डॉक्टरांच्याकडं नुसता रुग्ण जाऊन तिथं जस्ट फक्त त्यांचा चेहरा जरी बघितला तर तिथं अर्धा बरा होतो. सो पहिलं तर काय, की प्रसन्नता मनाची जी फार गरजेची आहे. आणि आणि सर्व सिद्धीचे कारण म्हणजे मन प्रसन्न करा आणि तुम्ही बरे व्हाल या लेवलला बोलतच नाहीत तुकाराम. ते म्हणतात, "अरे तुम्ही बरे तर व्हालच, तो तर विषयच नाही. तो तर बाय प्रॉडक्ट आहे." तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी तुम्हाला सिद्ध करायच्या आहेत, जी काही स्वप्न तुम्हाला प्रत्यक्षात उतरवायची आहेत, ती सुद्धा प्रसन्नतेच्या माध्यमातून लवकर अचीव्ह होतात. ओके. सर्व सिद्धी होत म्हणजे सिद्धीचं कारण म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या सिद्ध व्हायला लागतात. आणि आजार बरा होणं तर ही तर बेसिक गोष्ट आहे. ओके. कुठल्याही आनंदी माणसासाठी. दुसरं काय की पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये येते, क्रिएटिव्ह विचार येतात, क्रिएटिव्हिटी तुमची वाढते. हा त्याचा फायदा आहेच आहे. बरोबर. पुन्हा रेकीमुळं कसं की ज्या काही समजा नकारात्मक शक्ती आहेत किंवा अ, असे कोणतेही तुमच्यावर नकारात्मक प्रभाव असतील तर ते दूर होतात आपोआपच. किंवा तुम्ही हे पण बघाल की जेव्हा तुम्ही रेकी शिकायला लागाल तुमच्या आयुष्यात थोडी उलथापालथ होईलच. हे चांगल्या अर्थानं म्हणतोय मी की जे तुमचं जे फ्रेंड सर्कल आहे ते बदलतं. म्हणजे काही जणांचा संपर्क हळूहळू तुटायला लागेल. म्हणजे आणि काही नवीन व्यक्ती संपर्कात येतील. शक्यतो ज्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी जास्त आहे, अशा व्यक्तींचा संपर्क तुमचा कमी होत जाईल. आपोआपच. तुम्हाला समजणारच नाही याच्या मागची कारणं काय आहेत. आणि पडण्याची पण त्याच्यात गरज नाही. पण मिस्टेरियसली आयुष्यातून निगेटिव्ह व्यक्ती तुमच्या दूर होऊ लागतील. तुमच्या आज सुद्धा स्वतःमध्ये काय निगेटिव्हिटी असेल तर ती पण दूर व्हायला लागेल. ओके. सकारात्मक किंवा म्हणतात ना आनंदी अशा व्यक्तींशी तुमचा संपर्क वाढायला लागेल. तशा व्यक्तींशी तुमचा मैत्री होईल किंवा त्यांचा सहवास जास्त तुम्हाला मिळायला लागेल. असं होतंच किंवा कारण जेव्हा आपली एनर्जी शिफ्ट होते, समजा आपण सुरुवातीला असे आहोत, की सतत तक्रार करणे, रडत बसणे, ओके. आणि काय ग्रेटफुलनेस नाहीये आपल्याकडे, सतत नशिबाला कोसत बसणे. असं असेल तर मग त्याच पद्धतीचं आपलं फ्रेंड सर्कल पण तसंच आपल्या भोवती जमलेलं असतं किंवा नातेवाईक पण तशाच प्रकारचे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. पण जेव्हा आपली ऊर्जा वाढते, मग हायर व्हायब्रेशनला काय होतं, की तुम्ही ऑलरेडी हायर व्हायब्रेशनला जेव्हा जाता, तेव्हा मग लोअर व्हायब्रेशनची माणसं तुमच्या संपर्कात टिकू शकत नाहीत. म्हणजे तसा सहवास नैसर्गिकरित्या टिकू शकत नाही. मग त्यांचं तुटतात. जे की चांगलं लक्षण आहे ॲक्चुअली आयुष्यात. त्यात घाबरण्यासारखं काही नाहीये, की एक खूप जुनी व्यक्ती जरी तुटली तरी हरकत नाहीये. कारण अं, पण त्यांचं पण समजा तुमच्यासारखं व्हायब्रेशन जर वाढलं तर मग ते टिकून राहतील तुमच्याबरोबर असं. ओके. पण एकूणच तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते
तुमच्याकडे येईल. जे नाही योग्य ते आपोआपच गळून जाईल. ओके. येस. ऑरा क्लीन होतो म्हणजे आपलं जे वलय आहे आपल्या शरीराभोवती आपल्या विचारांच्या माध्यमातून पण काय होतं की आपण ऊर्जा प्रक्षेपित करत असतो. आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतरच छान वाटतं, एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतरच वाटतं अरे काय बरोबर नाही म्हणजे आपला इच्छाच होत नाही त्यांच्याशी कम्युनिकेट करण्याची. मग हेच काय त्या ऑरामुळे होतं. ओके. मग ऑरा म्हणजे आपलं जे आपल्या भोवती जे आभामंडळ आहे आपल्या शरीराभोवतीचं, आपल्या विचारांच्या माध्यमातून काय होतं की ज्या वेव्हज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज प्रक्षेपित होत असतात आपल्या अवतीभोवती, म्हणजे ज्याला आपण म्हणतो विचार लहरी तरंग, विचारांचे तरंग. मग ते पण चांगले होतात. ओके. आपला ऑरा शुद्ध होतो. पुन्हा मानसिक प्रगती, आध्यात्मिक प्रगती होतेच हे काय सांगायला नको. कारण तुमचे विचार, तुमचं मन हलकं झाल्यानंतर त्याच्यावरचं काय म्हणतात ना, ओव्हर थिंकिंगचं ओझं उतरलं. ते जास्त कृतज्ञ बनलं. कृतज्ञ माणूस हा कधी पण आनंदी असतो. ओके. कृतज्ञ माणूस हा कधी पण काय असा असतो, की आतून अतिशय म्हणजे त्याचं मन हलकं असतं. मन त्याचं आणि महत्वाचं विशाल असतं. मग जेव्हा ह्या गोष्टी येतात, की कृतज्ञतेनं तुमचं मन मोठं झालं. लक्षात घ्या, ज्याचं मन मोठं आहे अ, त्याचं त्याचं नशीब पण तेवढंच मोठं होत असतं. ओके. सो नशीब पण थोर होतं त्याचं. सो लक्षात घ्या, की मानसिक प्रगती होते, आध्यात्मिक पण होते. मग समजा तुमचं इतके वर्ष जर ध्यान लागत नसेल, प्रयत्न केला तरी कितीतरी वेळा फेलच झालेला आहे आणि कन्सिस्टन्सी आली नाही. तर ते तुम्हाला साध्य व्हायला लागेल. अध्यात्म तुमच्यासाठी काय होईल, की नैसर्गिक बनेल. ते ध्यान लागणं वगैरे अगदी तुमच्या काय म्हणतात ना, लाईफस्टाईलचा भाग बनून जाईल. त्यात काही विशेष राहणार नाही. इतकं ते काय म्हणताय अंगवळणी पडून जाईल. मग ज्या गोष्टी आधी साध्य होत नव्हत्या त्या व्हायला लागतील. समजा नामस्मरण पण जे काय असेल, तुम्हाला जे काय आवडतं ते. ते ते जमत नव्हतं ते आता जमायला लागेल. ठीक आहे? सो हे झालं. पुन्हा कुठलाही प्रॉब्लेम मुळापासून दूर करायला ते मदत करते. कोणतेही तुमचे नातेसंबंध असतील, नातेसंबंधामध्ये काय ताणतणाव असतील या कुठली कटुता असेल, तर ती दूर व्हायला मदत होईल. कारण मग कसं असतं, की वर्षानुवर्षे आपण वरवरची मलमपट्टी करत राहतो आणि काम चालवून नेतो आपण. भले नातेसंबंध असोत किंवा आपलं काय आहे समजा आर्थिक बाबतीत काय असो, तर आपण ते काम तर चालवून घेऊ शकतो. त्यात काय अडचण नसते आपल्याला. परंतु ही वरवरची मलमपट्टी जी आहे ना, मग ती कधीपर्यंत करणार? मग तुमच्यावरचा त्यामुळेच मग ताण वाढत राहतो. मग म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर मुळापासून उपचार होणं गरजेचं असतं. किंवा नातेसंबंध ठीक नाही आहेत, पण घरात एखादं मोठं लग्न आलं, तेवढ्यापुरतं आपण जुळवून घेतो. पुन्हा "अरे, माझ्या मागल्या होतं." सो ते म्हणजे मला म्हणायचं की इतकं कॉम्प्रोमाईज वालं आयुष्य जगण्याची काय गरज आहे? त्याच्यापेक्षा आपण हे ऑलरेडी ह्या समस्यांच्या मुळावर काम करून हे काय म्हणता येईल ना, समूळ त्याचं उच्चाटन करू शकतो. नातेसंबंधामध्ये लिटरली ट्रान्सफॉर्मेशन आपण आणू शकतो. ओके. मग मग ह्यासाठी काय गरजेचं आहे, की म्हणजे वर-वरून काम करणं गरजेचं नाही, तर डीप वर्क ज्याला आपण म्हणतो ना, सखोल काम होणं गरजेचं आहे आणि ते रेकीच्या माध्यमातून आपण करू शकतो. आणि हे सगळं मी स्वतः अनुभवलंय त्यावरून मी तुम्हाला सांगतोय. मला पण असं आता कसं असतं, की मला पण अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. ओके. मी स्वतः जेव्हा कॉलेजमध्ये होतो, तेव्हा शाळेत असताना सुद्धा बऱ्यापैकी मी नास्तिक होतो. मग कसं असतं, की जेव्हा तुम्हाला अनुभव कमी आहे, ज्ञान कमी आहे, तेव्हा तर कॉन्फिडन्स प्रचंड असतो माणसाला. असं आहे, की मला सगळं कळतं. मग तसंच मग म्हणजे असे बरेच असतात कॉन्फिडंट लोकं, सुपर कॉन्फिडंट, की "अरे, मला माहिती आहे हे, हे असंच आहे. हे लॉजिकमध्ये बसत नाही ना, तर हे असू शकत नाही" वगैरे. मग तसं पण मला त्या काळी सुद्धा कोणी एका ज्योतिषानं सांगितलेलं मला पण म्हणजे जबरदस्ती नेलं गेलं आमच्या काही नातेवाईकांनी नेलं. ते म्हटले, की "अरे नाही, आमचं रीडिंग करायचं आहे. तू फक्त सोबत चल, तू बाहेर थांब." पण मलाच त्यांनी तिथं समजलं नाही. हे म्हटले, "हाच माणूस काय आहे, हा जरा काय ऐकतच नाही. यांचं सांगा जरा." मी म्हटलं, "माझं सांगू नका," म्हटलं, "मला काय इंटरेस्ट नाही. मी मानतच नाही तुमचं असलं ज्योतिष-बितिष काय किंवा असलं काय कुठलं म्हणजे देव वगैरे किंवा कुठल्या गोष्टी मानतच नाही." तर ते म्हटले, "हरकत नाही, परंतु अ, आता हे सगळे आग्रह करतायत तर तुमच्याविषयी सांगतो." मग ते म्हटलेले, की "तुम्ही ज्योतिषी व्हाल." तेव्हा मला हसूच आलं होतं. म्हणजे ही खूप जुनी गोष्ट आहे. ओके. मग मी कॉलेजात होतो तेव्हाची गोष्ट आहे. तर मग म्हणजे जस्ट 12वी पास आउट असेल. मग मी म्हटलं असं काही शक्यच नाही. कारण मला तर अजिबात आदर नाही अशा गोष्टींविषयी. ज्योतिष म्हणा, न्यूमरॉलॉजी म्हणा.
आणि हेच नाही, आस्था पण नाही आपली तिथं. तर मी कशाला बनू? मला जी गोष्ट आवडतच नाही ते कशाला बनू मी? असं. पण तेच ना, की नंतर मी स्वतः बघितलं, की मी ते झालो. म्हणजे वापस म्हणजे सगळ्या गोष्टी बदलत गेल्या किंवा काय म्हणता येईल ना, मी नंतर ह्या गूढ विद्यांचा पण अभ्यास कधी करायला लागलो मला लक्षात आलं नाही. पुन्हा त्याच्यामध्ये रीडिंग्स कधी करायला लागलो. मग हे ओव्हर द इयर्स प्रचंड मोठे आपल्या आयुष्यात बदल घडू शकतात. पण रेकीच्या माध्यमातून हे आपण काही महिन्यात करू शकतो, काही आठवड्यांमध्ये करू शकतो. मग हे माझं होत गेलं कारण हळूहळू साधना होत गेली. हळूहळू माइंडसेट चेंज होत गेला. ऍक्सेप्ट नवीन गोष्टी ऍक्सेप्ट करण्याची, शिकण्याची वृत्ती वाढत गेली. आपल्याला सगळं कळतंय हा भ्रम दूर झाला. तेव्हा घडत गेले किंवा योग्य गुरु मिळत गेले वेगवेगळ्या क्षेत्रांमधले. तर ते होत गेलं. ओके. तर मग सांगण्याचं तात्पर्य काय, की मग मला त्या गोष्टीचं तेव्हा हसू आलं, की असं काय प्रिडिक्शन करायचं तर त्याला तर काहीतरी तारतम्य पाहिजे. पण तारतम्य आपण कशाशी जोडतो? आपल्या सध्याच्या आजच्या दिवसाशी जोडतो. आपल्याला काय माहिती आहे ना, अजून पुढची वर्ष कशी असणार आहे. ओके. मग मग आज मला त्यांचं विशेष कौतुक वाटतं ज्या व्यक्तीने हे केलं होतं प्रिडिक्शन. कारण ते मलाही पटलं नव्हतं आणि बाकीच्या माझ्यासोबत होते त्यांना पण पटलं नाही. ते म्हटले, "हा माणूस तर अजिबात असल्यामध्ये काय पडणारा नाही." ओके. मग हे मी म्हणतोय, की मग जेवढी रिसेप्टिव्हिटी आपली जास्त, तेवढं आपल्या आयुष्यामध्ये अं, काय ट्रान्सफॉर्मेशन होण्याची शक्यता वाढते. आपण वेगानं स्वतःचं आपलं व्यक्तिमत्व आहे ना, ते त्याची जडणघडण वेगानं होऊ शकते. असं आणि अशाच व्यक्तीवर ईश्वरी कृपा होण्याची शक्यता आपोआपच निर्माण होते. ओके. ठीक आहे. तर आता मग हे रेकी च्या माध्यमातून ही मग मी जे तुम्हाला सांगतोय ही आध्यात्मिक प्रगती व्हायला कित्येक वर्ष गेली. कारण कुठल्या सिस्टममध्ये मी असं नव्हतो. मी आपलं थोडं शिकत गेलो. पण तेच एका सिस्टममध्ये आपण राहिलो, तर हे फास्ट होऊ शकतं. अजून आणि रेकीनं ते होतंच. रूट कॉजवर आपण काम करतो तुम्हाला सांगितलंच मी. मेडिकल प्रॉब्लेम जरी असतील तर बरेच प्रॉब्लेम्स आता जसं WHO जे सांगितले जागतिक आरोग्य संघटनेनं जवळपास 85% आपले आजार हे मनोकायिक आहेत. म्हणजेच काय? त्यांचा जरी कायिक म्हणजे शरीरावर परिणाम दिसत असला कायेवर, तरी त्यांची मुळं ही मनामध्ये आहेत. मग इतक्या मोठ्या प्रमाणावर आजार हे मनोकायिक आहेत. आधी माहिती नव्हतं. आधी कसं वाटायचं म्हणजे 100 वर्षापूर्वी साधारण असा समज होता 1,400 वर्षापूर्वी मेडिकल सायन्समध्ये, की जे काय आहे ते शरीरातूनच निर्माण होते असं. ओके. पण आता आपलं मेडिकल सायन्स पण मान्य करते, की ह्याची मुळं मनामध्ये आहेत जास्तीत जास्त रोगांची. मग त्या मनावर काम करायला आपल्याला रेकीची मदत होते. ओके. असं आहे. सो कोणत्याही इच्छा तुम्ही पूर्ण करू शकता. बरोबर. पुन्हा लिव्हिंग ऑब्जेक्ट्सवर जो एक जसं की आता अ, जे पाळीव प्राणी असतात त्यांना पण आपण रेकी देऊ शकतो. घरातल्या माणसांना पण रेकी देऊ शकतो. ओके. मित्रांना देऊ शकतो, नातेवाईकांना देऊ शकतो. म्हणजे जिथं आणि ही सकारात्मक ऊर्जा आहे. म्हणजे म्हणजे चांगल्या इंटेंटने आपण हे करत असतो. मग आणि इतकंच काय म्हणजे समजा निर्जीव वस्तू असतील तर त्यांना पण रेकी देता येते. समजा घराला देता येते, या एखाद्या घड्याळाला देता येते, पेनला देता येते, ज्यांना तुम्ही एक्झाम लिहिणार आहे, चष्म्याला देता येते. लक्षात आलं? सो सजीव, निर्जीव ज्या काही कोणत्याही गोष्टीचा तुम्ही विचार करू शकता, त्या सगळ्यांना आपण रेकी ऊर्जा देऊ शकतो आणि त्यातून त्या जे अपेक्षित परिणाम आहेत, ते साध्य करू शकतो. ठीक आहे. जसं आता रेकी समजा मी ह्या iPadला, ह्या टॅबला रेकी देऊ शकतो. ओके. तुम्हाला व्यवस्थित साथ दे बाबा. राईट? असं किंवा मला ज्या कुणापर्यंत पोहोचायचं तिथं व्यवस्थित पोहोचायला मला मदत कर. तर मी ह्याला रेकी देऊ शकतो. ठीक आहे. पाणी पितोय तर पाणी पिताना पाण्याला रेकी देऊ शकतो. लक्षात येते. महत्वाची परीक्षा लिहायला गेलोय तर आधी स्वतःच्या पेनला रेकी देऊ शकतो. म्हणजे आणि हे आपल्यासाठी तर करू शकतो आपण. जो दुरस्त आहे समजा आता ऑलरेडी आता माझे काही विद्यार्थी आहेत जे नीटची तयारी करतात, पण ते अमेरिकेत आहेत. ओके. इथं भारतामध्ये डमी ऍडमिशन घेतलेलं आहे आणि फक्त काय एक्झामच्या काळात 2-3 महिने येतात इथं असं. मग 11वीत पण बऱ्यापैकी तसंच एक्झामच्या वेळापुरतं यायचं आणि आता नीटला 12वीत पण एक्झामच्या 3-1 महिने आधी येणार. बोर्ड एक्झाम देणार, प्रॅक्टिकल देणार आणि नीट देणार. मग त्यांना पण समजा इथून मला रेकी द्यायची, मी देतो. ऑफकोर्स झूमवर लेक्चर घेतो त्यांचे. पण रेकी द्यायची असेल तर झूमची पण गरज नाही. डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करता येतो आपल्याला टेलिपॅथीच्या माध्यमातून. हिलिंग देता येतं. तिकडं कोण समजा तुमचं इथून 200 किलोमीटरवर कोण आजारी पडले, तर त्याला आपण रेकी देऊ शकतो. घरात असेल तरी देऊ शकतो आणि पृथ्वीच्या कुठल्याही टोकावर असेल तरी देऊ शकतो. लक्षात आलं? मग हे सगळं पॉसिबल आहे.
पुन्हा तुमचा व्यवसाय, व्यवसाय वृद्धीसाठी रेकी देता येते आपल्याला. ओके, त्या व्यवसायाच्या ठिकाणी, त्या प्लेसला, त्या वस्तूंना, त्या स्टाफला. ओके, हे सगळं करता येतं. दुसरं कोणतं आहे की आता तिथली कोणती यंत्र असतील, बरोबर, समजा जे काय असेल, एखादा बिझनेस असेल तर तिथल्या ज्या काही वस्तू असतील त्यांना देता येते. ऑलराईट. त्या जे आपल्या ज्या प्लेसमध्ये ज्या ते ऑफिस आहे त्या ऑफिसला देता येते आपल्या. ओके, कंपनीचं ऑफिस असेल. मग एकूणच काय, हेल्थ असो, वेल्थ असो, रिलेशनशिप असो, करिअर असो. ओके, या सगळे जे आपल्या आयुष्यातले सेक्टर आहेत. आणि अध्यात्म, समजा एखाद्याला अध्यात्मातच जास्त ग्रो करायचंय, त्याला बाकीच्या विषयांचं इतकं त्याच्यामध्ये नाही, आता अम्बिशन नाही, ते सगळं करून भागलेलं आहे आणि आता त्याला केवळ स्पिरिच्युअल ग्रोथमध्ये इंटरेस्ट आहे, तर ते सुद्धा हेल्थ, रिलेशन, करिअर, मनी, स्पिरिच्युअलिटी अँड व्हॉट एव्हर यू कॅन थिंक ऑफ. ठीक आहे, ते सगळं आपण करू शकतो. तर मग मग हे सगळं झालं. मग हे रेकीचे हे इतके सगळे फायदे आहेत असं आपण म्हणू शकतो. ऑलराईट, चालेल. मग आता तुम्हाला मी काय करतो, एक आपण एक छोटंसं एक मेडिटेशन घेऊ. आणि मेडिटेशनमध्ये काय करायचंय, याच्यात म्हणजे आपण थोडंसं हिलिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एक अनुभव पण घेऊया. तर काय आहे, तर रेकीमध्ये आपण काय करतो की आपल्या सप्तचक्रांशी कनेक्ट होतो. सप्तचक्र काय होतात ते पुढच्या सेशनमध्ये होईल. पण आपल्या शरीरामध्ये ती ऊर्जेची केंद्र आहेत आणि सप्तचक्रांमध्ये ती आपण ऊर्जा घेऊन पुन्हा ती दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतो, किंवा स्वतः आजारी असू तर स्वतःला पण रेकी आपण घेऊ शकतो स्वतःहून असं. मग सध्या आपण काय करूया की एक तुम्हाला फक्त एक महत्वाचा मी प्रश्न विचारतो आणि त्याच्या बेसवर लगेचच आपण एक छोटंसं ध्यान घेऊ. ओके, आणि मग ध्यान झाल्यानंतर आपण थांबू. हे बघा, तुम्ही सांगा की एखादं जर समजा हे असेल, कोणताही वस्तू असेल, कोणती असू शकते, जसं आता ही बाटली आहे. ओके, तर ही आपण समजा ही मी 31 सेकंद धरून ठेवली आणि पुन्हा खाली ठेवली. ठीक आहे, हे एक झालं. आता ह्याचा आपण काळ वाढवत जाऊया. समजा हे मी 1 तास अशी बाटली धरून ठेवली. ठीक आहे, तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही अशी धरलेली आहे ही बाटली, आणि इमॅजिन करा की हलकीच आहे, असं काय फारसं वजन आहे, पण 1 तास. ओके, आणि विचार करा काय काय होईल, कसं वाटेल. की आता तुम्ही उत्तर देऊ शकता. ठीक आहे, 1 तास. पुन्हा विचार करा तुम्ही की हीच बाटली तुम्ही 12 तास धरून ठेवली अशी, अजिबात न खाली ठेवता, सलग. ठीक आहे, येस. आता अजून कल्पना करा की ही 24 तास तुम्ही असंच धरून ठेवलेली आहे. पुन्हा असं विचार करा, 30 दिवस तुम्ही तेच फक्त काय कामधाम सोडून तुम्ही हेच करत बसल्या. काय होईल समजा असंच तुम्ही हे एक आठवडाभर धरून ठेवली बाटली. येस, काय होईल, हे शक्य आहे का? पहिली गोष्ट तुम्हाला नाही. वजन जास्त वाढेल, हात दुखेल. येस, बरोबर आहे सचिन सर. हा, मग अगदी ही रिकामी जरी बाटली घेतली तरी सुद्धा आपण एक आठवडा नाही धरू शकत. सोडून द्या बाटली, काय हे टोपण पण ना, मी म्हणजे हे टोपण आहे. हे टोपण जरी समजा तुम्हाला धरायचं असेल 24 तास, तर हात काय होईल, जखडून जाईल. ओके, डॉक्टरकडे घेऊन जायला लागेल दुसऱ्या दिवशी हा सरळ करायला. होय, नाहीतर मूर्तीसारखा असा आहे ना का, एखाद्या पुतळ्यासारखा असाच होऊन जाईल. मग सांगण्याचं तात्पर्य काय की त्याच्यामुळे काय होईल की तुमचा पूर्ण हात जो आहे ना की तो हे होऊ शकतो, खराब होऊ शकतो. तो काय म्हणतात, त्याच्यावर प्रचंड दुष्परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही एखादी इतकी हलकी वस्तू, वजनाने इतकी हलकी आणि इतकी हार्मलेस, निरुपद्रवी वाटणारी वस्तू जरी धरून ठेवली तर असं होतं. तर तुम्ही आता कल्पना करा की मग इतकं हलकंसं काहीतरी वजन आपण एखादा दिवस 24 तास जरी आपण धरून ठेवलं तरी आपल्या हाताची वाट लागते अक्षरशः, म्हणजे इतका त्याचा वाईट परिणाम होतो. तर तुम्ही सांगा, मग आपण अशा काही भावना असतात ज्या समजा कुठले पण, राग असेल, द्वेष असेल, किंवा संताप असेल, फ्रस्ट्रेशन असेल, ह्या किती काळ धरून ठेवतो माहिती आहे तुम्हाला? काही काही माणसं म्हणजे काय फार लांबची गोष्ट नाही, अशी हजारो लाखो माणसं आहेत की ह्या गोष्टी मनात दिवसेंदिवस नाही, महिनोन-महिने नाही, वर्षानुवर्ष धरून ठेवतात. आयुष्यभर धरून ठेवतात. मग तुम्ही विचार करा की त्याचा काय परिणाम होत असेल.
मनावर. आणि पुन्हा आपल्याला माहिती आहे की मनाचा शरीरावर परिणाम होतोच. कायिक आजार आहेत जास्तीत जास्त जे आहेत ते. तर मग काय होत असेल आपलं जेव्हा आपण आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी, वेगवेगळ्या प्रकारच्या अशा म्हणता येईल ना, स्वतःला जास्त ओझं होईल अशा भावना धरून ठेवत असतो. थोडा काळ नाही, वर्षानुवर्ष. मग नक्कीच त्यांचा आपल्या मनावर खूप हार्मफुल असा परिणाम होतो, वाईट परिणाम होतो. मग आणि त्यातून काय होतात मग वेगळे आजार निर्माण होतात. कारण चिंता यातनं आली नाही का? यातून संताप आला, यातून टेन्शन आलं, राईट? याच्यातून स्ट्रेस आला आणि पुन्हा ह्या स्ट्रेसमधून निर्माण होणारे आजार. आणि हे सगळं प्रूव्हन आहे. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की मेडिकल सायन्सनुसार आपल्याला ऑलरेडी कल्पना आहे की स्ट्रेसमुळं होणारे कितीतरी आजार आपल्याला माहिती आहेत. मग सांगण्याचं तात्पर्य आपण काय करू शकतो, की हे सगळं थांबवू शकतो. कधी आपलं मन जेव्हा आपण साफ करू, आपल्या मनातून ही सगळी निगेटिव्हिटी जेव्हा आपण धुवून टाकू, तेव्हा त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला हेल्थ वाईज मिळतात. आपलं शारीरिक आरोग्य पण तेवढंच चांगलं होतं, मानसिक आरोग्य चांगलं होतं. आणि इतक्या सगळ्या ह्या ज्या नकारात्मक भावना आहेत, कुणाला पश्चाताप असेल, ओके, कुणाला सुडाची भावना असेल, कुणाला हे असेल की म्हणजे व्हिक्टिम मेंटॅलिटी किंवा सगळ्याचा बळी मीच ठरतो, मीच माझंच असं का, राईट? प्रत्येकाचं वेगळं वेगळं असू शकतंय. परंतु ह्या सगळ्याच भावना भले कुठल्याही असो, अ, तर ह्या सगळ्या अतिशय नकारात्मक भावना आहेत. मग भले स्वतः व्हिक्टिम असल्याची भावना असो किंवा कुणाचा बदला घेण्याची भावना असो किंवा राग असो किंवा द्वेष असो, मत्सर असो, जेलसी असो. ठीक आहे. मग हे सगळं घडतंय कुठं, ही सगळी आग लागलीये कुठं, आपल्या स्वतःच्याच मनात. मग ह्याची सगळ्यात जास्त झळ कुणाला बसणार, आपल्या स्वतःलाच. ओके, इतरांना पण बसेल ती थोडी असेल, आपल्याला स्वतःला जी बसेल त्याचे काय मोजमाप नाही. मग हे कसं आपण याच्यावर मग काय उपाय केला पाहिजे, तर हे पहिलं तर आपण काय म्हटलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी आय एम सॉरी अशा भावना मी अट्रॅक्ट केल्या माझ्या आयुष्यामध्ये. का? कारण आपल्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट घडतं ते आकर्षणाच्या नियमानुसार, लॉ ऑफ अट्रॅक्शन, जे काही चांगलं किंवा वाईट हा आपण स्वतः आकर्षित केलेला आहे आपल्या भावभावनांच्या माध्यमातून. तर ते पहिल्यांदा आपण स्वतःला त्याबद्दल माफ करायचं. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. ओके. मला माफ कर. मग आय एम सॉरी म्हणून आपण काय घेतलं? जबाबदारी घेतली आपल्या आयुष्यात जे काय आकर्षित झालंय त्याची. दुसरं काय? प्लीज फॉरगिव्ह मी म्हटलं म्हणजे माफी मागितली स्वतःची. ओके, याविषयी किंवा युनिव्हर्सची. ठीक आहे. आणि मग त्यानंतर आपण म्हणतो थँक यू, म्हणजे आभारी आहे मी, की जे काय आता जे झालं त्याविषयी, आणि आय लव्ह यू. असे हे 4 शब्द आहेत, 4 फ्रेजेस आहेत ह्या. आणि याला हो ओपोनोपोनो असं आपण म्हणतो. तुम्ही ऐकलं असेल ना, हे अलीकडच्या 2-3-4 वर्षात YouTubeवर जास्त हे फेमस झालेलं आहे. परंतु आता मी स्वतः ही टेक्निक 15 वर्ष झालं वापरतो. तेव्हा फारसं कुणाला माहिती नव्हतं. ओके, किंवा ते सोशल मीडियावर पण ती फारशी नव्हती. ती ट्रेनिंग सेशन्समध्येच ही टेक्निक शिकवली जायची. आता त्याचं एक वरवरची माहिती सगळीकडे सोशल मीडियावर अवेलेबल आहे. ऑफकोर्स डिटेल नाही आहे अवेलेबल. ते ऑफकोर्स त्यासाठी ते कोर्सेसमध्येच चालतं डिटेल. त्याला वेळ लागतो ते शिकवायला. पण ही टेक्निकच एवढी पॉवरफुल आहे, की एकदा जरी आपण मेडिटेशन केलं, तरी सुद्धा आयुष्य ट्रान्सफॉर्म व्हायला सुरुवात होती. इतकी ती पॉवरफुल आहे. तर आपण मग काय करूया, की मग हे आता ही मेथड जी आहे ना, ही होओपोनोपोनो, यालाच फॉरगिव्हनेस टेक्निक म्हणतात, म्हणजे माफ करण्याची पद्धत. आणि ही कशासाठी आहे, की आयुष्यातले मग ब्लॉकेजेस दूर करा. जेव्हा आपण समजा, जसं आपण समजा आपल्या घरामध्ये समजा 3 खोल्या आहेत आणि समजा एक खोली प्रचंड अडगळीनच भरली. तर मग नवीन काय आणायचं असेल, फर्निचर आणायचं असेल, नवीन काय साहित्य आणायचं असेल, आपण आणूच शकणार नाही ना, बरोबर? का? कारण जागाच नाही आहे. नवं काय येण्यासाठी सगळे जळमट आहेत आणि जुनं फर्निचर आहे आणि सगळं काय आपण म्हणू, रद्दी आहे. मग ती पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे, दूर करायला पाहिजे. सो दॅट नवीन छान काहीतरी येण्यासाठी तर जागा निर्माण होईल, बरोबर? मग आता आपण तेच करूया. एक फॉरगिव्हनेस टेक्निक आपण करूया. ही ह्यू लेन नावाच्या एका जे सायकियाट्रिस्ट होते त्यांनी ही पद्धत जी आहे ती फेमस केली. ओके. हवाई नावाची बेट आहे. तिथं तिथले जे हे होत्या, तिथं राहणारे जे लोक होते ते ह्याचं प्रॅक्टिस करायचे. मग ह्या ह्यू लेन ह्या हे जे उपचार करणारे व्यक्ती होते त्यांनी ही तिथून शिकली आणि पूर्ण जगभर ती फेमस केली आहे. ओके. आणि इतक्या लेव्हलला की म्हणजे जे अतिशय क्रिमिनल वृत्तीचे जे कैदी होते, त्यांना म्हणजे क्रिमिनल वृत्तीचे म्हणजे एवढे टोकाचे होते ते लोक, की त्यांनी काय करायचे,
ते इतके हिंसक होते माणसं की त्यांना बॉडी बॅग्समध्ये ठेवलं जायचं, म्हणजे कैदेत तर ठेवलं जायचं पण बॉडी बॅग्समध्ये, म्हणजे ते हालचाल नाही करू शकले पाहिजे, नाहीतर ते स्वतःला हार्म करायचे आणि इतरांना पण ते, इतरांच्यासाठी पण ते प्राणघातक हल्ला करू शकत असायचे. मग इतके हिंसक अशा कैद्यांना त्यांनी हिलिंग दिलं. त्यांना भेटले नाहीत, त्या प्रत्येकाची फाईल घेतली, प्रत्येकाचा फोटो बघितला आणि त्याचं सगळं वाचलं, काय क्राईमची हिस्ट्री आहे, त्याला हिलिंग दिलं. अशा पद्धतीने त्यांनी 1.5 वर्ष केलं, जवळपास 50 कैद्यांवर, आणि एकालाही न प्रत्यक्ष भेटता त्या सगळे लोक ट्रान्सफॉर्म झाले आणि ते जे हे होतं, मेंटल हॉस्पिटल कम जेल होती, ती बंद करावी लागली कारण गरज उरली नाही त्याची. पण या लेवलचे म्हणता येईल ना, की हिंस्त्र जनावरांसारखे जे कैदी होते ते सुद्धा ट्रान्सफॉर्म झाले. तर आपण नॉर्मल माणसं आहोत, आपण एवढ्या पण टोकाला पोचलेलं नाहीये, परंतु ही इतकी जालीम असं पद्धत आहे, उपचार आहे इतका जालीम पद्धतीचा हा. साधा सोपा ब्युटिफुल अशी उपचार पद्धती आहे, परंतु डीप रूटेड लेवलला काम करणारी. तर आपण मग एक ध्यान करूया याचं, आणि मग ते ध्यान करून मग आपण आपलं आजचं सेशन क्लोज करू. महत्वाचं ध्यान म्हणजे कसं, आता हे रेकी आहे किंवा हे सगळं प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे, त्यामुळे आपण प्रत्येक दिवशी प्रॅक्टिकल करणारच आहे. तर आज आपण फक्त काय करू, ऑफकोर्स आज आपण अजून एक 10 मिनिटं हे चालेल. काय आपलं ध्यान. मग तुम्ही डोळे बंद करायचे, तुम्ही व्हिडिओ चालूच ठेवा, पण एखादी शांत जागा बघा, तिथे एखादा दिवा लावू शकता शक्य असेल तर. ओके, किंवा पाणी पिऊन घ्या. राईट, दिवा कशाला लावायचा, की बाबा एक प्रोटेक्शन म्हणून, की जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा सगळ्या प्रकारच्या ऊर्जांचा संपर्क आपल्याला येतो. आणि पाणी म्हणजे तेच ना, की एक पाणी म्हणजे आपलं ऊर्जा जी आहे ती स्थिर करण्यासाठी आपण येतो. ओके, तर सगळ्यांनी काय करायचं आता, शांतपणे म्हणजे डोळे मिटायचे. आता ऑफकोर्स माझा व्हिडिओ बंद राहील कारण मला तुम्हाला बघायचं नाहीच आहे. ओके, आता माझा व्हिडिओ मी बंद करतोय. माझा आवाज फक्त तुम्हाला ऐकू येईल. ध्यान करायचं हे बरोबर. माझ्या सूचनानुसार जायचंय. खूप भारी अनुभव येतो. ओके, प्रत्येक लेक्चरचा तुम्हाला फायदा मिळायला पाहिजे. ओके, तितकं डीप फिलिंग व्हायला पाहिजे, त्या दृष्टीने आहे. सो माझ्या सूचनांचं पालन करत चला. जेव्हा मी डोळे उघडायला सांगेन तेव्हा डोळे उघडा. ठीक आहे? येस, चालेल. तर मग आता व्यवस्थित बसून घ्या एखादं जिथं तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीनं. ओके, आणि त्यानंतर मी चालू करतोय. ओके, येस. ओके, ठीक आहे. डोळे मिटायचे, फॉरगिव्हनेस मेडिटेशन आहे हे. ऑलराईट, येस. ओके, हरकत नाही. आता शांतपणे डोळे मिटून घ्यायचे. एका अशा ठिकाणी बसायचंय जिथं तुम्हाला कुठला डिस्टर्बन्स होणार नाही. ओके, सांगून ठेवा त्यांना तसं घरच्यांना, किंवा पाहिजे तर दरवाजा बंद करून जर शक्य असेल एका रूममध्ये बसा. ओके, हा. अगरबत्ती लावू शकता, दिवा लावू शकता, पाणी पिऊन घेऊ शकता. ओके? तर आपल्या या ध्यानधारणेमध्ये आपलं मन आपण स्वच्छ करणार आहोत. ओके, मग आज आपण म्हणजे मनापासून जे काय आहे आतापर्यंत ज्या गोष्टी आपल्या मनात आहेत त्याविषयी माफ करणार आहोत. कुठेही आपल्या मनामध्ये किंतु ठेवायचा नाहीये. गतकाळाच्या तुमच्या ज्या कटू आठवणी आहेत त्यांना टाटा बाय बाय करायचंय. आज ज्यांना रडायला येईल त्यांनी मन मोकळ्या मनाने रडायचंय, काही प्रॉब्लेम नाही. काहींना अश्रू अनावर होतील, त्यांनी सुद्धा आपलं मन मोकळं करायचंय. मेडिटेशन करताना तुम्ही एकटंच असायला पाहिजे. तुमच्या आजूबाजूला कोणी नको ही काळजी घ्या, घरातल्यांना सांगा. ओके, बस एक काही अजून एक साधारण 15 मिनिटं तुम्हाला शांत बसायचंय. ओके, कोणताही डिस्टर्ब नको आहे. तुम्हाला काही त्रास असेल तरी झोपून केलं तरी चालेल हे मेडिटेशन. ओके, फक्त स्वतःचा व्हिडिओ ऑन ठेवा कारण तुमच्यापर्यंत माझी ऊर्जा त्यामुळे पोहोचवता येईल मला. ओके, आणि तुम्हाला जास्तीत जास्त ह्या टेक्निकचा फायदा घेता येईल कारण समोर मी स्क्रीन ठेवली आहे आणि तिथं मी म्हणजे काय करतोय तिथं
रेखीची ऊर्जा तुम्हाला मी देतोय. ओके. ते स्वतः सगळं कसं करायचं असतं हे रेखी ऊर्जा देणं ते आपण पुढे शिकणार आहे. आता शरीराची हालचाल कमी करायची आहे. पाय तर भिंतीला मागं टेकून बसला तरी चालेल. संपूर्ण बॉडी तुम्हाला रिलॅक्स करायची आहे. ओके. हां, ठीक आहे. आता पास्ट फॉरगिव्हनेस मेडिटेशन आहे. तर आपले डोळे हलकेसे हळूहळू बंद करायचे आहेत. तुमच्या शरीरावर, हालचालीवर कंट्रोल करायला शिका. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची. तुमचं मन, तुमची मान, तुमचे दोन्ही हाताचे तळवे, तुमचे पाय सगळं रिलॅक्स करायचं आहे. संपूर्ण रिलॅक्स, शांत, रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू हा दीर्घ श्वास सोडून द्यायचा आहे. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. 1 मिनिटभर होल्ड करा. श्वास तुमचा होल्ड केल्यानंतर जो काय तुमचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येईल त्या त्या व्यक्तीचे आभार व्यक्त करा. ओके. आणि हळूहळू श्वास सोडत राहा. आता आपण सुरुवात करूया. हे जो मेन त्याचा जो कोर आहे त्याचा आजच्या ध्यान साधनेमध्ये आपलं मन आपण स्वच्छ करणार आहोत. गतकाळातल्या गोष्टींना आपण उजाळा देणार आहोत. सर्व चांगल्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवणार आहोत. तसंच वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना आपलं मन, आपलं शरीर आणि आपल्या 7 चक्रातून कायमस्वरूपी आपण बाहेर काढून टाकणार आहोत. या ध्यान साधनेतून आपलं मन हलकं करणार आहोत. लहानपणापासून आपलं निरागस मन काय असतं ते आपण पाहिलं आहे. लहानाचे आपण मोठे व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपलं मन निरागस राहत नाही. जीवनातील विविध वाईट अनुभव, कटू अनुभव जीवन जगताना मिळायला लागतात आणि मग ही निरागसता कुठेतरी हरवून जाते. आता आठवा ते दिवस तुम्ही खूप आनंदी होता. ते लहानपण, ते तो निरागसपणा, तुम्ही तुमच्या आई-वडिलांना म्हणजे त्यांच्यासोबत कसं दिवसभर तुम्ही आनंदात राहायचा. हळू तुम्ही मोठे झालात. मग शाळेत जायला लागलात. शाळेतून येताना मित्र-मैत्रिणींच्या बरोबरचे ते दिवस, त्यानंतरचे काही क्षण असे येतात. ओके. आता तुम्ही खूप शांत झाला आहात. आता ह्या क्षणाला त्या व्यक्तींना म्हणत आणा, ज्या व्यक्तीने तुमच्याबरोबर वाईट वागले आहे. ओके. खूप काळ मध्ये गेलाय किंवा आत्ताचे पण क्षण असू शकतील. आता त्या व्यक्तीला तुम्हाला माफ करायचं आहे. म्हणजे ती व्यक्ती म्हणजे किंवा तो व्यक्ती कोण असेल ते. ओके. त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणत आहात, तेव्हा तुम्हाला कसं वाटतंय? बघा, म्हणजे तुम्हाला राग आहे का द्वेष, तिरस्कार आहे का? काय आहे म्हणजे त्या भावनांना, त्या इमोशन्सना तुम्ही दाबू नका. हं? त्यांचा सामना करा त्या भावनांचा. तुम्हाला त्रास होतोय? तुम्हाला रडू येतंय का? आता जे काय होतंय ते होऊ द्या. ठीक आहे. आता मनात एक विचार आणा, की हे जीवन म्हणजे एक स्कूल आहे, एक शाळा आहे एक प्रकारे. आणि जो कोणी येतोय तो तुमच्या आयुष्यामध्ये एक शिक्षक आहे. तुम्हाला एखादा आयुष्यामध्ये तो धडा शिकवून गेला आहे किंवा तुम्ही त्याला एखादा धडा शिकवला असू शकतो, वाईट किंवा चांगल्या गोष्टींचा. तर जेव्हा तुम्ही क्षमा करता ना, तेव्हा म्हणजे जेव्हा तुम्ही माफ करता, मग त्याचा अर्थ असा नाही की हे सगळं ठीक आहे, हे ॲक्सेप्टेबल आहे, सगळं चांगलं, वाईट सगळं वाईट असलं तरी चालणार आहे, असं नाही. परंतु तुम्ही स्वतःला त्या दुःखातून, त्या वेदनेतून, त्या वेदनेच्या साखळीमधून तुम्ही मुक्त करताय. ती साखळी तोडताय तुम्ही इथं. ओके. आणि हळू मग आता काय करायचंय तुम्हाला, की आपल्या मनाला शांत करायचंय, शरीराला शांत करायचंय आणि ज्या त्या व्यक्तीने जे काही काम केलं आहे, त्याला तुम्ही आता माफी द्या. मग तुम्ही ते स्वतः असाल तर स्वतःला माफ करा किंवा दुसरे अजून कोणतेही व्यक्ती असोत, त्यांना तुम्ही क्षमा करा, माफी करा. ओके. तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना पूर्णपणे अशी रुजून जाईल आणि समोरच्याला तुम्ही फॉरगिव्ह करू शकाल.
त्यामुळे तुमचं ब्लॉकेज निघून जातील तुमच्या मनातली. तुम्ही स्वतःला वर काढू शकाल. ओके. स्वतः तुम्ही म्हणजे इव्हॉल्व होऊ शकाल. तुम्ही स्वतः अजून बेटर अशी अजून चांगली व्यक्ती यातून असं एक चांगली व्यक्ती म्हणून यातून अजून उभारी तुम्ही घेऊ शकाल. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तोंडाने सोडायचं आहे. स्वतः शरीराला रिलॅक्स होताना अनुभवा. शरीर हळूहळू हळू हलकं होते, हलकं होते, रिलॅक्स रिलॅक्स होत आहे. आपलंही मन हळूहळू शांत शांत होत आहे. आता त्या व्यक्तीची कल्पना करा ज्याने तुम्हाला हर्ट केलं आहे, दुखावलं आहे. आणि तुम्ही दुखावला होता तेव्हा तुम्हाला वेदना झाल्या होत्या. तुमच्या मनामध्ये कोणत्या इमोशन्स येत होत्या, कोणत्या भावना येत आहेत. तो राग असेल, द्वेष असेल, अपराधीपणाची भावना म्हणजे गिल्ट असेल किंवा अजून कोणते दुसरे इमोशन्स असतील, तर ते आठवा, निरीक्षण करा. या भावना, ही इमोशन्स तुम्ही कुठे फील करत आहात? तुम्हाला शरीराच्या कोणत्या भागामध्ये ते जाणवत आहेत? ओके. त्याचं निरीक्षण करा, फील करा. आणि आता आपल्या शरीरात ज्या भागावर ती इमोशन फील होत आहे, त्या भागामध्ये एक खोलवर श्वास तुम्ही घेत राहा आणि ते तिथे तुमचं ते निरीक्षण करत राहा, कुठं कुठं जाणवते ती भावना. आता आपल्या श्वासांना त्या भागातील सर्व तणावाला मुक्त होण्याची परवानगी द्या. आता आपण आपलं पूर्ण लक्ष आपल्या छातीकडे आणा आणि बोला. ओके. पूर्ण लक्ष छातीकडे आणायचंय, बोलायचंय. मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसं मी तुम्हाला स्वीकारलं आहे. आणि हे 3 वेळा बोला. मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसं मी तुम्हाला स्वीकारलं आहे. छातीवर हात ठेवूनच. मी तुम्हाला पूर्ण माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारले आहे. मी तुम्हाला पूर्ण माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसं मी तुम्हाला स्वीकारलं आहे. आता तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही रिॲलिटीमध्ये म्हणजे असं जर वाटत आहे की तुम्ही रिॲलिटीमध्ये माफ करत नाही आहे का? परंतु ह्या वाक्यांवर नीट लक्ष द्या, की तुम्ही म्हणा ते. ओके. म्हणा. आपोआप ती भावना निर्माण होते. ओके. ती जी माफ करण्याची भावना आहे ना, आपोआपच ती बलवान होत जाते. ओके. येस. आणि आणि लक्षात घ्या, की आपल्या भावना ह्या काय रँडम कशा पण यायला पाहिजेत असं नाही. आपल्या भावना ही आपली निवड आहे. आपण आपल्याला हे मानव शरीर मिळालंय, तर आपल्यामध्ये ती सजगता आहे. त्यामुळं आपल्या भावना कोणत्या असायला हव्यात ते निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला ह्या देवानं, परमेश्वरानं दिलं आहे. की हे हे वरदान आहे मनुष्य असण्याचं, की तुमच्या भावनांची निवड तुम्ही करू शकता. तो क्षमा करण्यासाठी तुम्हाला हे ओळखायला लागेल, की ह्या तुमच्या भावना आहेत, हे तुमचे इमोशन्स आहेत. त्यात दुसरं कोणीच जबाबदार नाही आहे. आता दुसऱ्यांना दोष देणं आपण पूर्ण बंद करायचं आहे. तुमचं दुःख, तुमच्या वेदना वास्तविक आहेत, खऱ्या आहेत. पेन इज रिअल, सफरिंग इज रिअल. ओके. बट फॉरगिव्हनेस इज युअर चॉईस. ओके. तर क्षमा करणं ही चॉईस आहे. ती चॉईस तुम्ही निवडा. स्वतःला मुक्त करा. तुमचं चित्त हे विशाल आहे. हे मन अतिविशाल आहे, मोठं मन आहे, ज्यामध्ये प्रेमाचा हा जो निर्मळ झरा आहे, हा कायम वाहत असतो. क्षमा भावनेनं वाहणारे हे सर्व अडथळे तुम्ही काढून टाकत आहात आणि हा प्रेमाचा झरा तुमच्या जीवनामध्ये निरंतर वाहत आहे. आणि आता हळुवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःच्या रिलॅक्स शरीरामध्ये तुम्ही हे फील करा. ओके. आता तुम्ही हळूहळू एकदम हळूहळू तुम्हाला जमेल तसे डोळे उघडू शकता. हात असे रब करा आणि दोन्ही हात पुन्हा तुम्ही डोळ्यांवर ठेवा.
आणि डोळे हळूहळू उघडू शकता तुमच्या तुमच्या पद्धतीनं. ठीक आहे. येस. मी व्हिडिओ चालू करतो माझा. चालेल. आता पाणी पिऊ शकता हवं तर. तुमचे अनुभव आता तुम्ही मला शेअर करायचे आहे. ओके. आणि त्यानंतर आपण आजचं सेशन कन्क्लूड करणार आहोत. ठीक आहे. येस. कसं वाटतंय आणि काय अनुभव आले ध्यान करताना त्याविषयी सांगायचं आहे, किंवा आत्ता कसं वाटतंय. येस. अनम्यूट करू शकता तुम्ही आणि बोलू शकता. वन बाय वन बोला, एवढंच. येस. कोण सांगेल? प्रॅक्टिकलचा विषय आहे, लक्षात घ्या हा. असं त्यामुळे प्रत्येक गोष्टी जी आपण फक्त बोलणार ती बोलणार नाहीये, ती आपण वापरून बघायची आहे. येस. हा, सांगा. येस. मला अनम्यूट करू शकता तुम्ही. मी परमिशन दिली आहे आणि बोलू शकता. तुम्हाला कसं आयुष्यात जे काय अट्रॅक्ट करायचं असेल, समजा मोठी काय स्वप्न असतील ती मॅनिफेस्ट करायची असतील, तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या हे ध्यान आहे ना रेग्युलरली करावं लागतं. कारण का, आपण अगोदर सांगितलं जसं की घरामध्ये सगळी अडगळ पसरलेली आहे, काही वस्तू ठेवायला जागा नाही आहे. तर मग नवीन किंवा सुंदर असं तिथं आपण नवीन एखादी गोष्ट आणायची असेल, कसं आणणार? जागा पाहिजे ना. तर मग पहिल्यांदा जी नकारात्मक गोष्टी ज्या भरलेल्या आहेत, जे ब्लॉकेजेस आहेत, ते दूर करण्यासाठी ही ही टेक्निक आहे. आणि ते दूर केल्यानंतर मग आयुष्यात जे आपली स्वप्न आहेत, मोठी जे गोल्स आहेत, ते अं, ते मॅनिफेस्ट करणं सोपं जातं. कित्येक जण म्हणतात की ते व्हिज्युअलाइज करतात, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक करतात, परंतु यश नाही मिळत किंवा तसं काय कुठली गोष्ट साकार नाही होत. तर त्याचं कारण हे आहे. ओके. कारण मुळावर आपण मुळावर घाव घातलेला नसतो, किंवा मुळापासून जे आहे ना ते काम करायला पाहिजे, डीप वर्क आहे, ते आपण केलेलं नसतं. राईट. सर्वात पहिल्यांदा जेव्हा ऍक्सेप्ट करतो ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात, जे काय आपण चांगले अट्रॅक्ट, जसं बऱ्याच वेळा आपण चांगल्या गोष्टींचं श्रेय घेतो, पण वाईट गोष्टी पण आपण आपल्या आयुष्यात अट्रॅक्ट केलेल्याच असतात. एखादं रिलेशन आहे जे वर्क होत नाहीये, किंवा एखाद्या नात्यामध्ये ताणतणाव आहे, तो पण आपणच आकर्षित केलाय ना. आपण मग दोन्ही गोष्टीची जेव्हा जबाबदारी घेतो, की आयुष्यातले चांगले जे अट्रॅक्शन्स आहेत, चांगल्या ज्या घटना आहेत, त्या देखील म्हणजे माझ्यामुळं आकर्षित झालेत, आणि वाईट पण माझ्याच माध्यमातून आकर्षित जेव्हा झाले, जेव्हा तुम्ही असा समतोल तुमचं मन होतं, तुम्ही आयुष्यात म्हणजे काय म्हणतात ना, ज्या दोन्ही बाजू आहेत, दोन्ही जी ड्युअलिटी आहे तिला स्वीकारता, तेव्हा तुमचं मन जास्त शक्तिशाली होतं. काय कशासाठी? तर आपले जे ध्येय आहे ते मॅनिफेस्ट करण्यासाठी. ओके. येस. मेडिटेशन करताना थांबा, काय सांगितलंय, हा मेसेजमध्ये पण टाकू शकता. ओके. खूप ओके. हा, मेसेजमध्ये टाकलेलं आहे. ओके. ध्यान लावायला गेलं तर ध्यान लागत नाही, हे कधीच होतं तुमचं, मगाच होतं का आत्ताच आहे? ओके. जन्मतारखेवर असं नाही, आता तुम्ही जन्मतारीख टाकली आहे, ठीक आहे. म्हणजे मला माहित आहे की बाबा एक ज्योतिषी म्हणण्याचं महत्व काय असतं, परंतु सगळंच काय ज्योतिष आणि न्युमरोलॉजी ठरवणार आहे आपल्या आयुष्यामध्ये असं पण नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला फार ऑथेंटिकली ही गोष्टी सांगणारा तुम्हाला भेटणार नाही, कारण हे सगळं की ह्या सगळ्या गोष्टींना केवळ मार्केट पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं जातं, बघतात लोक, त्यामुळे होतं. परंतु मी ज्योतिषी स्वतः असून किंवा न्यूमरॉलॉजिस्ट असून तुम्हाला ही गोष्ट मी सांगतोय की तुमच्या जन्मतारखेवर काय सगळंच्या सगळं अवलंबून नाही. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी केवळ ज्योतिष एक्सप्लेन करू शकत नाही. स्वतःच्या हातात पण कितीतरी गोष्टी असतात ज्यातनं आपण आपलं आयुष्य घडवू शकतो. ओके. आणि ज्योतिष किंवा न्युमरॉलॉजीच्या माध्यमातून सुद्धा आपण हे ऍक्सेप्ट केलंय की जसं आपल्या जन्मतारखेनुसार एक लक असतं, जे आपण म्हणतो ताऱ्यांचं लक. तेव्हा ग्रह तारे कसे अरेंज्ड होते ह्या आकाशामध्ये, त्यानं आपलं आयुष्य प्रभावित होतं. तसंच आपण व्यक्ती म्हणून काय कर्म करतो, काय कर्तबगारी करतो, त्यानं सुद्धा आपलं लक घडत असतं. ओके. असं. त्यामुळं काय की संपूर्णपणे आपण आपल्या जन्मतारखे आणि याच्यावर
होऊ नये, म्हणजे त्याच्यावर डिपेंड राहू नये. ओके. येस. तुम्ही तुमचं जर एकदा माइंडसेट चेंज केला, तुम्ही मनातल्या ज्या भावना आहेत त्या मुळापासून बदलल्या, तर तुमचं हे सगळं नशीब सगळं चेंज होणार. ओके. येस. ठीक आहे. हे कोण बोलत होते? सचिन बोलत होते. ओके. सचिन, लक्षात घ्या. तो ध्यान लावायला गेला की ध्यान लागणार, डेफिनेटली लागणार. राईट. आता मनाला पुढच्या वेळेस हे सांगा की माझं ध्यान लागतं. जेव्हा मी ठरवतो तेव्हा माझं ध्यान लागतं. कारण आता हे सगळा तुमचा जो अनुभव आहे ना, हा अनुभव मी पण घेतलेला आहे. त्याविषयी मी गिल्ट फील पण केलेलं आहे. ओके. मी तसं खूप कमी वयात म्हणजे सगळं दोन्ही संपर्क आले, म्हणजे की नास्तिक पद्धतीच्या लोकांना पण मी भेटलो, आणि एक काय म्हणता येईल ना, जे सिद्धहस्त असे गुरु होते, बालब्रह्मचारी, असे पण मला म्हणजे अगदी वयाच्या 17-18 वर्षीच मिळाले. ओके. अगदी आमच्या आमच्या योगायोगानं, म्हणजे आमच्या जवळच ते राहत पण होते. बोलाय. पण सांगण्याचं तात्पर्य हे की आपण घडवू शकतो आपलं स्वतःचं भवितव्य, आणि असं काही नाही. मेडिटेशन करताना डोळ्यातून पाणी येत होते. ओके. स्टार्ट. ओके. रडू यायचं, नंतर थोडं थोडं डोकं जड झालं. हा, डोकं जड झालं, ठीक आहे. मग कसं होतं की जेव्हा निगेटिव्हिटी आपल्यातनं बाहेर जात असते ना, तेव्हा पण असं थोडं शरीर जड होणं किंवा एखादा शरीराचा भाग दुखणं असं होऊ शकतं. ओके. हे जसं की समजा खूप सारा अडगळ कचरा साठलेला आहे एका घरात, आणि त्याचा एकदम मोठी मोहीम आपण हाती घेतली आहे ते साफ करण्याची, तेव्हा जसं सगळीकडे धूळ होते, ठसका लागतो, बरोबर. सगळीकडे नुसतं पसाराच पसारा असतो. मग ती फेज आहे ही. ओके. मग नैसर्गिक आहे. कुणाला झोप येत होती, ठीक आहे. म्हणजे डोकं खूप शांत झाल्यामुळे काय होतं, की मग ती झोप येऊ शकते. ओके. खूपच जेव्हा रिलॅक्स होतो आपण, मग एका अर्थाने हे चांगलं लक्षण आहे की निदान बॉडी रिलॅक्स झाली आहे. परंतु आपल्याला ते आपल्या मनापर्यंत ते जे आहेत ना, त्या सूचना पोहोचवत राहिलं पाहिजे. तर आपल्याला झोप लागली तर मग त्या सूचना मग पुढे आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचत नाही बऱ्याच वेळा. ठीक आहे. त्यामुळं जागृत असणं गरजेचं आहे. म्हणजे असं होऊ शकतं, त्याच्याबद्दल काही वाईट वाटून घ्यायची गरज नाही. पण पुढच्या वेळेस तुम्ही दक्षता घ्या. स्वतःचा चेहरा दिसला आणि माफ करण्यासाठी. अच्छा, मग याचा अर्थ की आता हे बघा आता, म्हणजे रिअल मी वाले हे काय म्हणतायत की त्यांना मेडिटेशनच्या वेळेस डोळ्यातून पाणी आलं. ओके. ठीक आहे. आणि रडू येऊ लागलं. ठीक आहे. मग हेच आहे की भावनांचा निचरा होतोय. तो अश्रूंच्या माध्यमातून तो भावनांचा निचरा होतोय. ठीक आहे. येस. ज्यांना समजा काय अर्जंट काम असेल किंवा त्यांचं ऑफिस टायमिंगनुसार त्यांना करता येत नसेल, तर आता लेक्चर तसं झालेलं आहे, आपण डिस्कशन करतोय किंवा त्याच्या माध्यमातून अजून काही गायडन्स करतोय मी. तर ज्यांना अर्जंट जावं लागणार आहे ते जाऊ शकतं. ओके. हे रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. मेडिटेशन करताना ठीक आहे. दुसरं काय की ज्योत्स्ना मॅडम म्हणतात की स्वतःचा चेहरा दिसला. मग याचा अर्थ काय की तुम्हाला स्वतःचा कुठेतरी राग आहे. मग ते अ, असेल, कोणतीतरी गोष्ट असेल, कोणत्या तरी गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप असेल, की मी असं-असं करायला पाहिजे होतं, ते नाही करायला पाहिजे होतं, मी हे करायला पाहिजे होतं किंवा असं. मग ह्या सगळ्या ज्या स्वतःविषयीच्या ज्या तक्रारी आहेत, त्यांना आता जाऊ द्या, डिझॉल्व्ह होऊ द्या. सगळं कसं म्हणतात ना, वाहून जाऊ द्या. ह्या म्हणतो ना आपण, की झालं गेलं, गंगेला मिळालं. मग तसं ते होऊ द्या. मग एकूणच काय, की कुठेतरी तुमच्या मनात स्वतःविषयीचा राग आहे किंवा स्वतःविषयीची खंत आहे, अपराधीपणाची भावना आहे. हे सगळं जाऊ द्या आता. काही गरज नाही याची. झालं ते झालं. असं आहे. ओके. कारण आपल्याला पुढे जायचं असेल, तर प्रवाहासारखं पुढे जायचं आहे आपल्याला. हे जर गिल्ट भावना आहे, रिग्रेट, खंत आहे, या सगळ्या भावना कशा साचलेल्या पाण्यासारख्या आहेत. साचलेलं पाणी म्हणजे कसं माहिती आहे का? वास मारतो त्याचा. त्याच्यामध्ये अजून किडे होतात. असं. मग तसं मग हे साचले पण चांगलं नसतं. ते कसं वाहतं पाहिजे. मग वाहतं पाहिजे, मग आपण हे मेडिटेशनच्या माध्यमातून ह्या सगळ्यांना वाहतं करतोय. लक्षात आलं? येस. मग ते लक्षात येईल. मग तुम्हाला जिथं-जिथं साचलेपणा आहे तो आपोआपच लक्षात येईल अशामुळं. सो स्वतःचा चेहरा दिसला, ठीक आहे. स्वतःला माफ करा, पूर्णपणे माफ करा. बस ते काय तुम्ही कुणाचं काही घोडं मारलेलं नाहीये. ओके. लेट गो. आणि तेव्हा तुमचे प्रगतीची दारं खुली होतील. बऱ्याच वेळा असं असतं, की आपण स्वतःच्या प्रगतीच्यामध्ये आपण स्वतःच आडवे आलेला असतो. ओके. असं. सो यू कॅन लाइक द ओन्ली पर्सन इन युअर वे इज यू. ओके. ते समजायला. अजून काय म्हणतायत? ओके. सर मला ओके. सचिन मध्ये ओके सर, थँक्यू. ओके सर, सचिन वेलकम. आणि तेच ना, की स्वतःविषयी कुठलं एक रिजिड मत बनवू नका. कारण तुम्हाला समजा असं तुम्ही मत बनवलं, की माझं कधी ध्यानच लागत नाही.
असं थोडंच असतं ना. माणूस जसं आयुष्यात पुढे पुढे जातो तसं बदलत राहतो. तुम्ही एकसारखे कसे काय राहताय? तुमचं आज ध्यान लागत नाही, उद्या लागलं पाहिजे ना. असं म्हणतोय मी. किंवा ज्याचं आज लागत नाही उद्या नाही लागलं असं पण होऊ शकतं. काय प्रॉब्लेम नाही. सो कुठल्या एका चौकटीत स्वतःला बांधून घेऊ नका. आपलं आयुष्य हे नदीसारखं आहे, प्रवाही आहे. ओके. ते कुठलं साचलेलं डबकं नाही आहे. सो ठीक आहे, झोप येत होती असं म्हणतात रश्मी मॅडम. ओके, इट्स फाईन. परंतु दीप्तानी बागुल मॅडम म्हणाल्या की मला पण झोप येत होती. हरकत नाही आहे. म्हणजे तेच ना, तुम्ही तेच बॉडीली लेवलला रिलॅक्स झाला होता तुम्ही, पण त्या स्वयंसूचना मनापर्यंत पण गेल्या पाहिजेत. आणि अं, जेव्हा त्या मनापर्यंत, आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचतात, तेव्हा त्याचं पॉवर आपल्याला दिसते. अजून काय, ज्योती सुर्वे मॅडम म्हणतात की जुनी सहकारी होती, तिने मला त्रास दिला होता, तिचा राग होता, ती खूप दिवसांनी आठवली, पण डोळ्या झोप पण येत होती. हरकत नाही. मग याचा अर्थ काय की हे कुठेतरी आपल्या मनात जे लेयर्स आहेत, डीपर अँड डीपर लेयर्स, ओके, तिथं ही माणसं आहेत लपलेली. की ह्या लपलेली म्हणण्यापेक्षा आपण त्यांना तिथं काय केलंय की कैद करून ठेवलंय. मग अशी कितीतरी माणसं कैद असतील तुमच्यामध्ये ना, मनामध्ये, किंवा आपण म्हणू ह्यात मन म्हणजे हृदय म्हणा, किंवा हा जो आपण म्हणतो छातीचा पिंजरा आहे, त्याच्यामध्ये अशी तो कितीतरी माणसं आपण कैद करून ठेवली असतील, ज्यांचा आपल्याला राग आहे, त्यांना आता रिलीज करा. चले. कारण जेवढं तुम्ही हे ह्या असं कैद करून ठेवाल त्याचा त्रास आपल्याला आहे. आलंय. मग हे रिलीज करणं ह्यातच आपली सगळ्यात पहिल्यांदा आपलं स्वतःचं भलं आहे, आणि त्या व्यक्तीचं पण भलं असणार आहे. ओके. धनश्री मॅडम मध्ये खूप शांत वाटतं. ओके, चांगली गोष्ट आहे. कारण ते भावनांचा काय म्हणतात निचरा झालेला आहे, किंवा त्यात जी नेगेटिव्हिटी आहे ती म्हणजे बाहेर फ्लो झाली, तर मग ते शांत वाटलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. येस. सो ओके, नमस्कार ज्योती मॅडम. चालेल. बाकीच्यांनी पण, ज्यांनी अनुभव शेअर केले नाही त्यांनी पण केले तर बरं होईल. पण म्हणजे काय, कारण हे एकूण व्यक्त होणं आहे ना. म्हणजे समजा जे जे कोणी समजा इथं व्यक्त झाले नसतील, तर मग त्यांनी स्वतःकडे लक्ष द्या की तुम्ही कितीतरी गोष्टी अशा आहेत जिथं तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे होता आणि तुम्ही नाही व्यक्त झाला. मग तुम्हाला जाणवेल, खास करून ज्यांनी इतर टेक्स्टमध्ये पण नाही व्यक्त झाले समजा, तर डेफिनेटली त्या व्यक्तींच्या बाबतीत म्हणजे जास्त घुसमट जाणवेल त्यांना. असं इतकी घुसमट की बाबा बोलायचं आहे, पण तरी पण नकोच वाटतं. कारण ते आता ते घुसमटीची पण सवय होते नंतर नंतर. मस्त वाटतं, अरे किती घुसमट आहे तर वा वा, असं होतं. म्हणजे अक्षरशः अरे बापरे, नीट श्वास पण घेता येत नाही. पण हेच मग काय होतं की हळूहळू एखाद्या टॉक्सिक गोष्टीची पण आपल्याला सवय लागते. मग आपण पहिल्यांदा ही गोष्ट आयडेंटिफाय करायची की अरे हा, आता याच्यापेक्षा बेटर रियालिटी माझ्या आयुष्यात मी डिझर्व करते, आणि स्वतः मग ऍक्शन त्याबद्दल तुम्हाला घ्यायला लागेल. नंतर काय होतं की हे जे आहे सतत स्वतःचं मन मारणं, त्याची पण सवय होते. मग जेव्हा समजा एक व्यक्त व्हायची संधी मिळते, तेव्हा पण आपल्याला काय होतं की कंठ फुटत नाही असं होतं, किंवा टाईप करायला आपण सरसावतो, पुन्हा थांबतो. मग हेच हेच लक्षणं आहेत की इथं इथं पण तुम्ही काय करताय, सप्रेस करताय स्वतः. मग हा पॅटर्न आहे. मग हा सतत चालू राहिला, तर मग काय होणार की मग सतत ह्या ज्या दबलेल्या भावना आहेत ना, त्या कुठल्या ना कुठल्या आजाराच्या माध्यमातून डोकं वर काढतात. आणि तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच वेळा मध्यम वयानंतर हे आजार जास्त जाणवतात. बीपीचे असोत किंवा हृदयाशी संबंधित असोत. का? कारण तोपर्यंत खूप म्हणजे समजते का की धरण ते खूपच हे झालेलं असते, तुंबलेलं असते थोडक्यात. की किती आयुष्यात एखाद्या माणसानं स्वतःच्या भावना दाबाव्या, किंवा सतत असंच सप्रेस्ड राहावं, त्याला पण काहीतरी लिमिट आहे ना. मग ते लिमिट कधी साधारण 35-40 नंतर तुटायला लागतं. मग मग कुठल्या रूपात हे दिसतात की समजा ह्या ज्या आहेत शारीरिक तक्रारी ज्या आहेत की सतत अंग दुखतंय, कुठं पाठच दुखते, कुठं सांधे दुखतायत, किंवा सतत डोकेदुखी आहे, किंवा मग बीपीचा त्रास चालू झाला, शुगर चालू झाली. मग हे हे कुठं आहे? लाईफस्टाईल डिसिजेस म्हणजे काय? आता मेडिकल सायन्सने त्याला लाईफस्टाईल डिसिजेस म्हटलं. मग लाईफस्टाईल म्हणजे काय? की एखाद्याचं समजा सतत काय आहे, की सतत प्रत्येक दुःख जारून नेण्याची सवय लागली, ती तिची लाईफस्टाईल आहे. मग प्रत्येक माणूस जो समजा बोलणारच नाही, पण आत त्याच्या खूप रेजिस्टन्स आहे, तर त्याला ॲलर्जीचा प्रॉब्लेम चालू होऊ शकतो, त्याला दम्याचा प्रॉब्लेम चालू होऊ शकतो. ओके. असं आहे. जो व्यक्ती स्वतःला खूप गिल्टी मानतो आणि प्रचंड गिल्टी मानत राहिला, तर तशा माणसाला कॅन्सर चा धोका निर्माण होतो. लक्षात घ्या या गोष्टी तुम्ही.
ओके. किंवा एखाद्या माणसाला वाटत असलं की स्वतः मी फार काहीतरी वाईट केलंय आणि मी काहीतरी का केलं हे असं, तर तो माणूस आयुष्यात एखादा ऍक्सिडेंट ओढवून घेऊ शकतो. स्वतःला शिक्षा करण्याची इच्छा झाली त्याला. लक्षात घ्या. सो एखादा व्यक्ती सतत कन्फ्यूज सतत सतत सर्दी राहते असं. एखादा व्यक्ती प्रचंड इगोवाला आहे, वाकायलाच तयार नाही. मग त्याचे गुडघे त्याला वाकायला लावतात एक दिवस. म्हणजे गुडघ्याची तक्रारी चालू होतात. असं आहे. सो हे लक्षात घ्या, की ज्या ज्या भावना आहेत ना, त्या शरीराच्या कुठल्या ना कुठल्या जेव्हा त्या अशा दडपल्या जातात आणि त्या त्या अशा म्हणतात ना, ते अशा साठवून ठेवल्या जातात ना, तेव्हा कुठं ना कुठं जाऊन त्या आदळतात. कुठल्या ना कुठल्या शरीराच्या भागावर कोणत्या प्रकारची भावना आहे त्याच्यानुसार तो दणका बसत असतो. असं आहे. सो म्हणून फार गरजेचं आहे, की आपण ह्या भावनांचा निचरा ज्या त्यावेळेस करत राहणे. मेडिटेशन हे त्याचं एक माध्यम आहे. किंवा हे जसं आपलं सेशन चालू आहे तेव्हा बोलणे, बोलणे किंवा निदान टाईप करून बोलणे हे गरजेचं आहे. ओके. येस. फॉरगिव्ह मेथड पण रिपीटेडली करा. हो, हो. रिपीटेडली करा. हे हे समजा असं अंघोळीसारखं आहे. जसं आपण एकदा अंघोळ केली, मग दुसऱ्या दिवशी पण करायला लागते तसं. आणि जेवढं आपल्याला कसं आहे, की जेवढं हे आपल्या जीवनशैलीचा भाग बनेल, तेवढं आपण अ, एक छान राहतो एकदम. ओके. तरतरीत राहतो आपण आणि प्रसन्न राहतो आणि मग आपल्याला माहिती आहे, की बाबा जेव्हा आपण म्हणजे प्रसन्नता असेल, तर तशा माणसाची कामं सगळी सिद्धीस जातात. ओके. असं आहे. तुम्ही बघा कितीतरी माणसं अशी असतात, जी सतत कंप्लेंट काउंटरला उभी असतात. सतत तक्रार करण्याचा छंद असलेली माणसं असतात. ओके. तर बघा, की रोज त्यांना काही ना काही तक्रार करायला सापडतच, रडतच राहतात आणि त्यांची कामं पूर्ण पण होत नाही. सतत काहीतरी सेटबॅक पण बसत राहतो. मग ही जी कंप्लेंट करण्याची जी कधीतरी कंप्लेंट करणं समजू शकतो. वर्षातनं एखाद दिवस कंप्लेंट केली आहे, समजू शकतो. परंतु जो रोज उठून कंप्लेंट करतोय, त्यांची तुम्ही बघा त्यांच्या आयुष्यातले त्यांचे अनुभव चेक करा आणि ते काय खोटं नाही बोलत आहेत. त्यांना प्रॉपर सेटबॅक बसतात. बाकीच्यांचं काम होतं आणि त्यांचंच नाही होत. ओके. कारण का अलाइनमेंट चांगली नाहीये. मग जेव्हा तुम्ही अ, हे करता म्हणजे फॉरगिव्हनेस करता, तेव्हा तुमची अलाइनमेंट ह्या विश्वाबरोबर जी अलाइनमेंट आहे ती वाढायला लागते. तुमचं स्वतःच्या जीवनाबरोबर तुमची अलाइनमेंट वाढते. ओके. आणि खूप चांगले रिझल्ट्स तुम्हाला येतात. कारण नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध होण्यासारखं आहे. रोज समजा जो माणूस सतत टीकाच करत सुटल्या प्रत्येक गोष्टीवर. कधी समजते, कधी सरकारवर, कधी जनतेवर, कधी स्वतःच्या फॅमिली मेंबर्सवर, कधी सिस्टमवर, कधी शिक्षकांवर, सगळ्यांवरच. तर तो माणूस कशासारखा आहे, की नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखा अनुभव त्यांना येत राहतो, की सगळं जग माझ्या विरुद्ध आहे आणि मलाच हे काय असं भोगावं लागतं आणि काय प्रगती पण होत नाही. मी स्वतः प्रवाहाच्या विरोधात पोहून बघितले. मी एकदा व्हिडिओ टाकणार होतो, की मला वाटलं, की मी किती भारी पोहतोय जरा दाखवावं Instagramवाल्या लोकांना. मग मी प्रवाहाच्या विरुद्ध पोहलो आणि व्हिडिओ पण काढायला सांगितला. म्हटलं आता मस्तपैकी पोस्ट करतो. नदीच्या अगेन्स्ट पोहत होतो. नंतर मी येऊन बघितलं, मी 2 मिनिटं पोहत होतो. मी आहे त्याच ठिकाणी होतो. थोडं-थोडं उलट मागं आलो मी. पण मला असं वाटलं, की मी खूप पुढे गेलो. पण व्हिडिओ बघितल्यानंतर अरे बापरे! हे काय टाकण्यासारखंच नाहीये. हे मला लक्षात आलं. पण सांगण्याचं तात्पर्य काय, की मग असं जेव्हा आपण प्रवाहाच्या विरुद्ध असतो, तेव्हा आपल्याला वाटतं, की आपण काहीतरी करतोय. आपण कुठेतरी पोहोचतोय हे करून. पण ॲक्चुअली आपण कुठंच पोहोचत नसतो. आपण स्वतःच नुकसान करून घेत असतो किंवा आपण आपल्या आयुष्यात मागे जात असतो आणि विनाकारण आपलं मन आहे, तर आपल्या मनाला आपल्या आपल्या फेवरमध्ये वर्क करू द्या ना. आपलं मन आपल्या मनाच्या अगेन्स्ट आपलं मन आपल्या अगेन्स्ट काम करायला नको ना. मग अशा बाबतीत काय होतं, की तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्या अगेन्स्ट काम करायला लागतं. सगळ्या जगातल्या व्यक्ती पण तुमच्या अगेन्स्ट काम करायला लागतात. असं होतं. का? कारण आपण अलाइनमेंटमध्ये सुसंगत नसल्यामुळे तसे अनुभव आपल्याला येतात. मग मनातला रेझिस्टन्स ड्रॉप करण्याची संधी आहे. तर याचा फायदा घ्या. हरकत नाही. आपल्याला थांबायला पाहिजे आता कारण आज भरपूर जास्त वेळ झालेला आहे. ओके. परंतु सुरुवातीच्या दिवशी मी थोडासा वेळ देतो. म्हणजे तुमच्याशी कनेक्ट व्हायला, तुमच्या एनर्जीवर कनेक्ट होण्यासाठी. ठीक आहे? हं. चालेल मग. बाकी अजून कोणाला काय अनम्यूट करून सांगायचं असेल सांगू शकता. अन्यथा आपण आजचं हे सेशन इथं क्लोज करतोय. ऑलराईट. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला म्हणजे जे प्रॉपर रेकी मेथड काय आहे, ओके, रेकीची कार्यपद्धती कशी असते आणि मग त्याच्यामधले जे डिटेल्स आहेत त्याच्यात आपण उद्या जाऊ. ओके. आज आपण पहिल्यांदा काय की आपलं ऍक्सेप्टन्स वाढवायचं असतं आपल्याला. मग ऍक्सेप्टन्स आपण कसा वाढतो
कुठली पण गोष्ट जेव्हा रिसेप्टिव्हिटी, जेवढी रिसेप्टिव्हिटी तुमची जास्त, तेवढं ती विद्या तुम्हाला जास्त लाभते. मग सगळ्यात पहिल्यांदा कोणती विद्या शिकण्यापूर्वी स्वतःची रिसेप्टिव्हिटी वाढवण्यावर काम करायचं. मग जुन्या काळात आपण म्हणतो की समर्पण करा किंवा गुरुला साष्टांग नमस्कार वगैरे ज्या पद्धती होत्या त्या काय म्हणजे थोड्या रिसेप्टिव्हिटी, कम्प्लीट रिसेप्टिव्हिटी. साष्टांग नमस्कार म्हणजे ते काय होतं पद्धत, की तुम्ही तुमची जी सर्वच सर्व अंग आहेत किंवा शरीर आहे ते पूर्णपणे लोएस्ट लेवलला आलेले. लोएस्ट लेवलला म्हणजे काय, की कुठला पण जो फ्लो असतो तो हायर लेवल टू लोअर लेवल जातो. जेव्हा तुम्ही लोएस्ट लेवलला जाता, जसं की सगळ्यात जास्त पाणी समुद्रात जातं, कारण का समुद्र हे लोएस्ट लेवलला आहे. जर पृथ्वीचा विचार केला तर सर्वात खाली कोण आहे? समुद्र आहे. ओके. सो तशा पद्धतीनं रिसेप्टिव्हिटी पहिल्यांदा वाढवली जायची आणि त्यानंतर ऍक्च्युअल शिकणं चालू केलं जात होतं. ओके. मग तीच पद्धत आहे. फक्त आपण आता हे काय ध्यानाच्या माध्यमातून रिसेप्टिव्हिटीवर काम करतोय. आणि जेव्हा आपण ऍक्सेप्ट करतो की हे प्रॉब्लेम आहेत, तिथून पुढे सोल्युशन मिळायला चालू होतं. जर आपण ऍक्सेप्टच नाही केलं, ओके, तर मग म्हणजे ती समस्या आपण मान्यच केली नाही, तर त्याच्यावर उपाय निघतच नाही. ती समस्या वर्षानुवर्षे तशीच टिकून राहते आणि तिचा फटका आपल्याला बसत राहतो. मग तुम्ही बघा कित्येक जी माणसं हट्टी आहेत, मान्यच करायला तयार नाहीत चूक त्यांची किंवा एखादी निगेटिव्हिटी आहे ती मान्य करायला तयार नाहीत. तर त्यांच्या आयुष्यात काही बदलत पण नाही. आणि ती माणसं अशा ठिकाणी पोहोचत नाहीत, रेकीच्या ठिकाणी पोहोचत नाहीत. पोहोचली तरी ती लगेच लिव्ह करून जातात पहिल्या 5 मिनिटातच, काय व्हायच्या आधी. लक्षात आलंय? किंवा त्याच्या आधीच ग्रुप लिव्ह करतात. मग असं आहे. मग तिथं आपण काही करू शकत नाही. कारण त्यांची अलाइनमेंट नाही, तर ते तिथं टिकणार नाहीत. हायर लेव्हलची एनर्जी ज्यांची आहे तेच टिकू शकतात. ऑलरेडी तुम्ही बघितलं असेल, की कुठल्याही ग्रुपमध्ये रेकीचा असो, माझा न्यूमरॉलॉजीचा असो, ॲक्चुअल क्लास चालू व्हायच्या आधी आधीच सुद्धा कित्येक लोकं लिव्ह झालेले असतात. म्हणजे ते येतात पण जातात पण लगेच. त्यांनी अजून काही काही तिथं एक म्हणतात ना, बघितलं पण नसतं, काय नसतं, पण जातात. पण याचा अर्थ काय, ज्याचा योग आहे आणि ज्याची हायर लेव्हलची एनर्जी आहे, हायर म्हणतात ना, कॉन्शियसनेस ज्याच्याकडे आहे ना, तोच अशा गोष्टी, कारण रेकी कशी आहे, की अत्यंत उच्च दर्जाची ऊर्जा आहे. हायर व्हायब्रेशन्सची ऊर्जा आहे. मग ज्याचे व्हायब्रेशन्स ऑलरेडी लोअर आहेत, ते टिकू नाही शकत इथं. त्यांनी स्वतः कशासाठी तयार पाहिजे? स्वतःला पण हायर लेव्हलला व्हायब्रेट करायला त्या माणसाने तयार पाहिजे. तर तो इथून टिकू शकतो आणि इथून पुढे अजून उंच जाऊ शकतो. अजून किती उंच जायचं याला काय लिमिट नाही. म्हणजे जस्ट स्काय इज द लिमिट. ओके. असं आहे. चालेल. तर मग इथं आपण क्लोज करूया. तुम्हाला काय सांगायचं असेल तर सांगू शकता. नाहीतर आपण इथं आजचं सेशन क्लोज करतोय. राईट? ओके. चलो देन. कल्याण मस्त.